शेतकरी मित्रो, आपण नुकताच SCT वैदिक शेतकरी आनंद मेळाव्याचा दुसरा टप्पा पूर्ण केला. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश. तर पहिला दिवस जो होता तो सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी हायवे उतरून जेव्हा आम्ही पहिल्या व्हिजिटला गेलो तर तिथे टोमॅटोचा प्लॉट होता. रस्ता असा होता की खऱ्या अर्थाने एंडेवरचा पहिला फायदा तिथे झाला असं वाटलं आम्हाला. गाडी अशी रस्त्यावर स्किट व्हायची. नुकताच पाऊस झालेला, पाऊस उघडलेला आणि पूर्ण गावाचा रस्ता आणि पूर्णपणे न वापरलेला रस्ता. पण शेतकऱ्याची इच्छा होती गाडी आलीच पाहिजे. तर त्याच्या वेळेस तिथं गेलो तर 9 एकर शेती असलेला शेतकरी 13 वर्षापूर्वी घर बांधलं आहे. घराचं जे काही 2 खोल्या आहे त्या बांधून पूर्ण झाल्या आहे, परंतु समोर जे त्याला पोर्च बांधायचा होता तिथं 2 खोल्या काढायच्या होत्या. त्यांनी पोल रवलेले, त्याचा गज बाहेर निघालेले ते वाकून दिलेले आणि जे घराला त्यांनी स्लॅब टाकलेला आहे त्याच्यावर त्याला प्लॅस्टरसुद्धा करता आले नाही. 13 वर्षामध्ये 9 एकर जमीन. जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा ते दुःख आणि ती वेदना मनाला कुठेतरी चटका लावून गेली. तिथं खूप सारे शेतकरी आले होते आणि त्या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांची व्यथा सांगितली. साहेब म्हणे, आमच्याकडे शेतकरी असे आहेत की एखाद्याने चांगला प्रयोग केला, उत्पन्न जास्त काढलं तर बांधावरून खाली येऊन सुद्धा पाहत नाही का बा याने उत्पन्न जास्त का काढलंय, त्याच्या गाड्या भरताय, हे होतंय. तरी पण शेतकरी एवढे की त्याला त्याची काही घेणं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी चाल चौकशा करेल, विचारेल, हे का केलं, कसं केलं, व्हरायटी विचारेल, टेक्नॉलॉजी विचारेल. इकडे तसं शेतकरी करत. आता ही चर्चेच्या माध्यमातून भेटलं. आता हे जर चर्चा नसती तर चंद्र स्तंभटी वाहतोय काही म्हणजे घेणं देणं नाही. काय कसं काय आले, काय आले हे काहीच नाही. चाललं आले असतील, विकत असेल म्हणजे आपल्या मेंदूला ताणच द्यायचा. आम्ही समजा इथून जातो बरोबर रस्त्याने पाहायचं नाही. बरोबर आहे. मानसिकता शेतकऱ्याची मानसिकता बिघड. आता त्यांचं मिरचीचा प्लॉट आहे, बरोबर, डांबरीवर आहे, बरोबर, पण एकच शेतकरी ओळख नाही, मानसिकता नाही. नको असं त्याचं केलं असं घ्यायचंच नाही कोणाचं. ही मानसिकता बनलेली. मग त्यांना मी सांगितलं सपाट रस्त्याला चांगली ड्रायव्हर तयार होत नाही, घाटात चांगली तयार होतात. इकडची जमीन थोडीशी सुपीक असल्यामुळे खाऊन पिऊन सगळे सुखी आहे, पण प्रगती होत नाही. कारण खर्च पण जास्त करायचा नाही, मेहनत पण जास्त लावायची नाही आणि अपेक्षा पण जास्त ठेवायची नाही. ही मेंटॅलिटी त्या भागामध्ये तयार झालेली आहे. तर त्यांच्यासमोर टोमॅटोची सुंदर अनुभव आम्हाला बघायला मिळाला. तिथे सलग पाऊस आहे, आजूबाजूला सगळे टोमॅटो खराब होऊन गेले, पण यांचा प्लॉट अतिशय सुंदर आहे. तरी पण त्यांनी बेसल डोस अर्धाच वापरलेला आहे. दुसऱ्या व्हिजिटला आम्ही जेव्हा गेलो तिथून तर खरं तर ती व्हिजिट नव्हती आमची, पण ती तयार झाली. तर एक शेतकरी आले होते ज्यांना 40-50 एकर जमीन आहे. त्यांनी सांगितलं, साहेब म्हणे मी माझ्या 1.5 एकर मिरचीला अर्ध 30-30 गुंठे पहिल्यांदा सगळ्याला बेसल डोस टाकला वैदिकचा, नंतर अर्ध्याला डबल टाकला आणि अर्ध्याला टाकलाच नाही. तर जमीन आसमानाचा फरक आहे. आणि इव्हन माझ्या भाषेची मिरची आहे ती मिरची उपटून गेली आहे. माझी मिरची त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न येऊ नये अजून तशीच आहे. मी सुरुवातीपासून SCT वैदिक माझ्या मिरचीच्या प्लॉटला आणि 1 एकर पपईच्या प्लॉटला वापरलेलं आहे. 1.5 एकर मिरचीच्या प्लॉटला पण सुरुवातीपासून वापरलं. आता मी SCT वैदिकवर मिरचीचा प्लॉट केला आणि आमच्या भाषाने पूर्ण रासायनिक वर केला. आजच्या घडीला रासायनिक प्लॉट त्यांचा पूर्ण उपटून फेकल्यात जमाय. आता त्याला आज एकही फुल नाही. आजच्या घडीला जर एकंदरीत पाहिलं ती खालची जी शक्ती आहे, नंतर दुसऱ्यांदा बेसल डोस सुद्धा भरला मी, दुसरा सुद्धा भरला. अर्ध्याला रासायनिकचा भरला ना अर्ध्याला हा भरला. पण आजचा परिस्थिती अशी आहे त्या भाषाचा प्लॉट उपटायच्या जमाने. तेव्हा मला कळलं वैदिक मध्ये काय ताकद. मग त्यांचे प्लॉट आम्ही पाहिले. त्यांनी दाखवलं की ज्याच्यामध्ये डबल बेसल डोस भरला होता त्याच्यामध्ये तण कमी झालंय, ज्याच्यामध्ये सिंगल बेसल डोस भरला होता त्याच्यामध्ये तण होतं. त्याच्यानंतर त्यांनी दाखवलं ज्याच्यामध्ये बेसल डोस भरला एकदाच आणि नंतर केमिकलचा भरला त्याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त आहे आणि ती मिरचीची डेव्हलपमेंट जास्त नाही आहे. ज्याच्यामध्ये डबल बेसल डोस भरला SCT वैदिकचा त्याच्यामध्ये मिरचीचं वावर झाकून गेलेलं आहे. ड्रोनमधून सगळं दिसतं. तिथं खूप सारा आनंद आला. तिथं अनेक शेतकरी भेटले. तिथून आम्ही पुढचा दौरा सुरू केला. तर आम्ही गेलो सीताफळाच्या व्हिजिटसाठी. सीताफळाचा आपण जो मागे रील पाहिला
पहिल्याच वर्षी आपण हा बाग घेतोय. पहिल्या वर्षामध्ये म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढी बाग म्हणजे आपली फुटेल म्हणून. कारण पहिल्या वर्षाला मला ज्यावेळेस रोपं घेतले त्यावेळेस त्यांना विचारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं पहिल्या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त हार्डली 5 ते 10 फळ मिळतील, त्यापेक्षा जास्त फळ मिळणार. परंतु आपण वैदिकचा वापर केला तर हे पाहिलं तर मला एकही नाही ना, कमीत कमी 50च्या पुढे सीताफळ आहेत माझे एका झाडाला. जास्त असतील परंतु कमी नाही सर. याच्या मागचं रहस्य काय? याच्या मागचं रहस्य फक्त वैदिकचा वापर. की पहिल्याच वर्षी झाडावरती 10-15 किलो माल आहे, म्हणजे तिथे 4-5 किलो नाही, 4-5 सीताफळांची अपेक्षा होती. तिसऱ्या वर्षी तिथं त्यांना कमीत कमी 50 फळ आहे झाडावर, आणि फळं पण एवढी सुंदर आहे असं वाटतं जंगलामध्ये आलं. तर त्या ठिकाणी अक्षरशः मुंबईवरून ते शेतकरी आले होते खास रामसर येणारे म्हणून. मला सांगितलं की आपण येणार आहात. मी सुट्टी टाकून आलो. म्हटलं सरांची मुंबईवरून आले सर. ते कुठून आले तुम्ही? मुंबईवरून आलो. बापरे. म्हटलं सरांची भेट घेणं आवश्यक आहे मला. ते दोघं जे होते त्या दोघांनी अतिशय मन लावून त्या ठिकाणी ती शेती उभी केली आहे सीताफळाची. त्यांनी आत्तापर्यंत 5 बेसोडोस टाकले 2-3 वर्षामध्ये, 5 ते 6. आणि त्या 6 बेसोडोसचा परिणाम झाला की गवताळ राहणे, कुसळाचं गवत असतं ना त्याचं राहणे ते सगळं. ती बाग आहे बरोबर ना? आणि हे सगळं माळरान हे गवत पेरलंय का तुम्ही? नाही काय बात करता? नाही पेरलंय हो तुम्ही? नाही ना. म्हणजे तुमच्या जमिनी ह्या प्रकारच्या आहे, म्हणजे एवढं नायट्रोजन लेवल आहे का हे गवताळ राहणे. बरोबर. म्हणजे सेम गवत तिकडे असायचं. त्या कुसळाच्या गवताच्या रानावर सीताफळ सक्सेस केलं त्याचं कारण त्यांनी टाकलेले 5-6 बेसल डोस. किती बेसल डोस टाकले? याला सर आता प्रत्येक वर्षी 2-2 महिन्याला बेसल डोस टाकतो सर. अच्छा, किती बेसल झाले? 5 डोस. 5 बेसल डोस झाले सर एका वर्षात. खर्च जरी मागं पुढे नाही पाहिला त्याचा परिणामच झाला की तिथं शेजारी सीताफळाचे प्लॉट होते जे लोकांनी 2-3 वर्षी फळं नाही येत म्हणून उपटून टाकले. सर आपल्या पलीकडेच म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर एक सीताफळाची बाग होती. मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे घेतलं होतं पण त्यांना फळ आले नाही, त्यांनी अक्षरशः काढून टाकले. किती वर्ष सांभाळली त्यांनी? 3 वर्ष सांभाळले. मागच्या वर्षी फळाची अपेक्षा केली पण आलं नाही. मग टाटा बाय बाय केले त्यांनी सर, काढून टाकले अक्षरशः. तिथे यांचा प्लॉट अतिशय सुंदर आहे आणि खूप सारे लोक तिथं बघायला आलेले होते आणि त्यांनी तिथं व्यवस्था केली होती. पहिल्या शेतकऱ्यांनी आम्हाला नाश्ता ठेवला होता पोह्यांचा, तरी पोहे उसळ अशी म्हणजे किती बघा ना तुम्ही. शेतकरी तर सामान्य आहे, त्याची ऐपत पण नाही तेवढी, पण त्याची मनामध्ये द्यायची किती भावना. सर्वांनी आम्ही तिथे नाश्ता केला होता. इथं आल्यानंतर या शेतकऱ्यांनी खुर्च्यांची सोय केली, त्यांनी पण नाश्ता ठेवला होता. मग त्याची सीताफळावर पाहिले तुम्ही सर 500 ग्राम 600 ग्राम साईज 3ऱ्या वर्षी झाडाला. झाड एवढंच, छोटा पॅकेट बडा धमाका. हे सगळे सीताफळ पाहिल्यानंतर जे झाडावर उचकलं का खालून असं नुसतं घडच्या घडत निघायची. 2-2 फळं प्रत्येक देठाला 2 फळं. 200% वापरू नका, 200% रिझल्ट भेटतो. तिथून आम्हाला खूप उशीर झाला, रस्ता खराब होता, वेरूळला जायचं होतं. तर वेरूळला घृष्णेश्वर मंदिरापासून फक्त 1-1.5 किलोमीटर. तिथं चर्चासरला आम्हाला रस्ता खराब असल्यामुळे यावेळेस पण बऱ्यापैकी जीव मुठीत धरून आमची सगळी मंडळी गाडीत बसली. तर मी गाडीवर बसल्यावर काय होणार, ज्या रस्त्याला 1.5 तास लागतो आम्ही 45 मिनिटांमध्ये पोहोचू. एका ठिकाणी गाडी आमची 3 फूट हवेत उडाली होती एंडेवर, कारण तिकडे रस्त्याचं काम चालू आहे सगळीकडं. पण आम्हाला पर्याय नव्हता, कारण तिकडे शेतकरी वाट बघत होते. आमच्या अंदाजापेक्षा रस्ता आणखी खराब निघाला होता. मग आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर स्वागत झालं फटाके वाजून आणि आतमध्ये एंट्री केली तर शेतकरी उत्सुकतेने वाटच बघत होते. चर्चासत्रामध्ये अनेक अनुभव तिथं बघायला मिळाले. खूप सारे शेतकरी स्वतःहून त्यांचं अनुभव सांगत होते आणि उतरले होते सांगण्यासाठी. मानसिक टेन्शन कमी. समोर म्हणजे आपण केमिकलच वापर केला नाही, वॉटर सोल्युबल वापरले नाही, फवारणी वापरले पहिलाच थोडा निघाला 40 कॅरेट निघले. त्यामुळे आपल्याला 4 लाख रुपये झाले. पूर्ण माझी 2.5 एकर जमीन भावाची 1.5 एकर पूर्ण 4 एकर वापर करू. आता 1 एकर कारले बी चांगले झाले आपल्याला. त्याच्यात कारल्याचे 3 लाख रुपये 3 लाख रुपये 1 एकर. कारले संपल्यानंतर गिल केला त्याच्यावर कट करून त्याचे 1.5 लाख रुपये 1000 रुपये कॅरेट निघल्या. त्याच्यानंतर आता पिता काढ्या कोथंबीर प्लॉट त्याच्यावरच केला. अंचिंग काढून ते सच्च्या फक्त वाट्याला काढलं काही बेसर 80,000 रुपये कोथंबीर. 1 वर्ष झाला. परत दिवसासाठी खूप गेलं काढलं. आता जानेवारी आपण घेतली काढले तो आपली काढले निघून.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हा दुसरा चर्चासत्र आहे, पण आनंद मेळावा पहिलाच आहे. मागच्या वर्षी त्यांचे 4-5 शेतकरी फक्त नाशिकला आले होते, पण या वर्षी तिथे जवळपास 500 शेतकरी जमा झाले होते. आणि विशेष म्हणजे आपल्या चर्चासत्रामध्ये शेतकरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत न जेवण करता न खाता पिता बसलेली व्हायची प्रत्येक चर्चासत्रामध्ये. कारण मी त्यांना ऑप्शन द्यायचो, ह्याला खाऊ घालायचं का ह्याला खाऊ घालायचं, तुम्हाला जेव्हा भूक लागली तेव्हा मला सांगा. कोणीच म्हटलं नाही सर भूक लागली, हे सर अजून सांगाच. म्हणजे अशा प्रकारे आम्ही सगळी तिथं माहिती दिली आणि तिथून आम्ही संध्याकाळी सर्वांना आपले गिफ्ट वाटले. त्याच्यानंतर ड्रॉ काढला, सगळ्यांना SSFचे पाकिट दिले आणि संध्याकाळी सुंदर असं दर्शन झालं घृष्णेश्वराचं. म्हणजे एक स्वतःहून एक शेतकरी समोर आले आणि ते म्हटले सर तुमचं दर्शन करून देतो. म्हटलं चला. गेलो, सुंदर दर्शन झालं, आनंद झाला आणि तिथून आम्ही निघालो आणि रात्री आम्ही पोचलो हिंगोलीला. 300 किलोमीटरचा प्रवास. हिंगोलीला आम्ही पोचल्यानंतर तिथं स्वभावाच्या पलीकडे जाऊन उशिरा जेवण, बरोबर आहे. तिथे जे CID ऑफिसर आहेत आपले, त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर आपले राऊत आहेत, ऋषिकेश राऊत, त्यांचे वडील वगैरे सगळी जी फॅमिली, दोन्ही फॅमिली एकत्र होत्या, त्यांनी स्वागत केलं. रात्रीच्या वेळी त्यांचा गोठा पाहिला, थोडासा गाया बघितल्या आणि जेवणाचा आनंद घेतला. तर जेवणाचा आनंद घेतल्यानंतर रात्री बऱ्यापैकी उशीर झाला होता झोपायला, 12-12:30 वाजले होते. तिथे गेल्यानंतर सकाळी मला जाग आली 4:30ला. जाग आली आणि बघितलं तर सोमवार आणि औंढा नांदगाव जवळ आहे, 22 किलोमीटरवरती, आणि सोमवार आहे, कसं काय सोडणार आपण. म्हणलं लगेच भाऊला फोन केला. पहाटेच आम्ही सगळ्यांचं आवरलं आणि आम्ही सगळे मिळून आम्ही दर्शनाला गेलो. तिथं गेल्यानंतर एवढं सुंदर असं दर्शन झालं, तुम्हाला काय सांगू. तिथं आम्हाला खाली गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं. तिथून बाहेर आल्यावर आम्ही ध्यान केलं. वेगळीच काहीतरी आनंद तिथं मिळाला. त्या मंदिराचं सौंदर्य एवढं छान आहे की बाहेर निघाल्यावरती एक वासुदेव होता तिथे. त्या वासुदेवाने आमच्या डोक्यावरती ती मुकुट ठेवला त्याचा आणि त्यांनी त्याचं ते सगळं भारूड गायलं, आमच्यासाठी चिंतन केलं. वासुदेव हरे भगवते हरे कैलासपते चिंतनमने सिद्ध व्हावे देवाच्या पहिला धर्म केला, होळीचा उद्धार केला, सदाशिवाशी पावन झाला, शंभूला पावन झाला, नारायणला पावन झाला. ओम नमो नारायण हरे वासुदेव हरे भगवते हरे कैलासपते चिंतनमने सिद्ध. तर सर्वांचं अशा प्रकारे पूजन करून त्यांनी मंदिराविषयी फार सुंदर माहिती सांगितली. तिथेच जनाबाईचं एक जातं आहे, संत जनाबाईचं, आणि तिथेच नामदेवाचं एक मंदिर तिथेच आहे ना, नामदेवांचं मंदिर पण आहे. ते नामदेवांच्या मंदिराचे दर्शन घेतलं, जनाबाईंचं जातं पाहिलं, तिथं सासू सुनेची विहीर आहे ती विहीर पाहिली. म्हणजे हे सगळा आनंद तिथे घेतला आणि आम्ही पहिल्या विजिटसाठी निघालो. तर पहिली विजिट जी कळमनुरी तालुक्यामध्ये होती, हिंगोली जिल्ह्यातलं. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, तिथे निम्म गाव आलेलं होतं आणि रस्त्यावरती सुस्वागतमची रांगोळी काढली आडवी, आणि तिथून रस्त्याकडून घराकडे जाण्यासाठी परत मार्ग असा रंगवलेला होता, फुलांनी सजवलेला होता. काय आनंद असेल तो, एवढी तयारी, आणि सगळे बुके वगैरे घेऊन सगळेजण हातामध्ये तयार, सगळ्या महिला वर्ग तिथं शेतामध्ये सकाळी 8 वाजता आरती घेऊन तयार. हे सगळा आनंद घेतला, त्यांचं सगळं सत्कार घेतला आणि शेतामध्ये गेलो. हळदीचं एवढं सुंदर पीक, 7 एकरचा सिंगल प्लॉट, आणि त्या भागामध्ये हळद जी आहे ती प्रचंड करपा, रोग, सड यांनी परेशानी लोक. त्यांची स्वतःची 12 एकर हळद आहे, त्याच्यापैकी 7 एकर त्यांनी आपल्या पद्धतीने केली, बाकी केमिकलवर आहे. ते स्वतःच सांगतात की त्या हळदीमध्ये खूप मोठा फरक पडली, तण कमी झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना उत्पन्नामध्ये सुद्धा बदलाची अपेक्षा आहे आणि त्यांना टेन्शन नाही आहे. मग तो सगळा आनंद त्या शेतकऱ्यांचा निम्म चर्चा सुद्धा तिथंच पार पडला. तिथून आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या विजिटला गेलो तर जसा महाराष्ट्रातला दुसरा SCTवतीचा चमत्कार आम्ही तिथे पाहिला. 2.5 वर्षापासून म्हशीच्या गोठ्यावर मिल्क चार्जर, बाकी काही नाही वापरत तो फक्त, पण 2.5 वर्षापासून त्यांनी मिल्क चार्जर एक दिवसही बंद केलं नाही. तुम्ही मिल्क चार्जर सुरू केलंय म्हणा, बरेच दिवसांनी वापरतो तुम्ही? किती वर्षापासून? 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष रेग्युलर वापरतो? हो रेग्युलर. स्वरूप पण देत नाही, म्हणजे बंदच करत नाही? बंद करत नाही. त्याच्या 8 म्हशी, 8 म्हशींचं वर्षाचं उत्पन्न 8 लाख रुपये. एक म्हैस 1 लाख रुपये उत्पन्न कमी देते. किती म्हशी सगळ्या? 6 म्हशींमध्ये तुमचं किती म्हणजे तुमचं किती तयार होतं उत्पन्न? 10 दिवसाला 28,000 येतात सर. बरोबर आहे. वर्षाला किती होतं सरासरी? वर्षाला 25,000 झाला. महिन्याला 1 लाख रुपये पुढे जातं, पण कमी नाही. बरोबर आहे. म्हणजे 12 महिन्याला 10 लाख रुपये.
किती मशीनमध्ये? 6 मशीन. त्यांनी त्या मशीनचा भरपूर अनुभव वगैरे सांगितला. त्या शेतकऱ्याने जेव्हा आम्हाला त्याचे उकिरडा दाखवला, माझ्या अंगावर काटा, अजूनही काटा आहे, त्या उकिरड्यामध्ये खत कमी गांडूळ जास्त होते. बरं, गांडूळ पण असे लालबुंद गांडूळ बघा, तो जर सफेद असला तर अशक्त असतो, लक्षात ठेव. जेवढा लाल बुंद असतो तेवढा तो ज्यादा सशक्त कसदार असतो. गांडुळामध्ये पण असतं ना, कमजोर, शक्तिशाली. जेवढा सशक्त गांडूळ तेवढं शक्तिशाली सेंद्रिय गांडूळ, तेवढा कस. ज्या वेळेस आम्ही ते गांडूळ पाहिले, लाल बुंद गांडूळ, आणि उकरलं की असं हातामध्ये बचक भरून यायची आणि अशी चपळ. एसिडिटीची मिल्क चॅलरची होते. हो, त्या भागामध्ये जमिनीला कस चांगला असल्यामुळे, त्यांचा सेंद्रिय कर्ब पाऊनच्या आसपास असल्यामुळे, जमिनींचा चाऱ्यात दम आहे तिकडच्या, आणि तिकडे उन्हाळा जास्त असल्यामुळे, दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे तिकडे रासायनिक खतांचा वापर फार कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडं जे चाऱ्यामध्ये जो कस आहे, लिग्निनचं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्या त्या शेणामध्ये कस फार होता. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते गांडूळ जेव्हा मी हातात घेतले, लिटरली हातात घेतले, ते टोचायचे असे बोटाला खाली, असे उकरायचे खाली आपल्या बोटाला, तर पटकन टाकून द्यायचो आम्ही खाली. कोणाची हिंमत नाही केली हातामध्ये घेऊन द्यायची. तुम्ही सगळ्यांनी शेणखत बनवण्यासाठी कशाचा वापर करा? म्हणजे मिल्क चार्जर हे तुम्ही काय बनवा? शेण चार्जर बनवा. बरोबर आहे. माझ्या हाताला खाली हे करू राहिले. हां, म्हणजे मी याचं नाव काय ठेवलं? मिल्क चार्जर. म्हणून कमीत कमी त्या नावामुळे ते लोक काय घेता. खरं माझा उद्देश काय होता? काय बनवणं? शेण बनवणं. बघा, ते शेण आता बनलं एवढं सुंदर, बरोबर आहे की नाही? आता हे सोनं जेव्हा शेतात जातं तर दुप्पट तिप्पट उत्पन्न देतं. मग हा शेतकऱ्याचा घरचा खताचा कारखाना आहे. ते एवढे चपळ होते आणि असे उड्या मारायचे. एवढे जोशीले गांडूळ पहिल्यांदा पाहिले, एवढ्या संख्येने. नुसतं उकरलं की प्रचंड गांडूळ निघायची. SSMची जी जादू पाहिली ना आपण, ते सेम जादू SSMची सोलापूरला पाहिली. सेम जादू जे मिल्क चार्जरचं जे गो अमृत आहे याची जादू आम्ही कुठे पाहिली तर पाहिली. मित्रांनो, सगळ्यांकडं शेणखत असतं, पण सगळ्यांच्या शेणखतामध्ये गांडूळ नसतात रे. आणि जरी असले तरी असे नसतात रे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा गोठा पाहिला की जिथले एवढे गांडोळे कुठं पण त्याच्या परिसरामध्ये. ते म्हणजे सर आम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक इथं काही फवारीत नाही आजूबाजूला या गांडुळांमुळं. जिकडं तिकडं नुसते गांडूळच गांडले. म्हणजे सांगत येतो असं आहे की खऱ्या अर्थाने मिल्क चार्जर लॉन्च केल्याचा पहिल्यांदा आनंद 5 वर्षात मला पाहिजे होता, ज्यासाठी आपण ते तयार केलं गो अमृतसर. तिथून आम्ही व्हिजिट केली. चर्चासत्राची वेळ झाली होती. आम्ही रिटर्न निघालो तर येताना त्यांचं घर लागलं नव्हते, की त्यांचा मिल्क चार्जर बॉय होता त्याच्यामध्ये एक. तो जन्मल्यापासून त्याला मिल्क चार्जर दूध भेटलं होतं. चेस मांडून बसला होता. त्याला चेसमधलं काही कळत नव्हतं. तर म्हणलं घोडे कुठे रे, हाती कुठे रे, त्यांनी दाखवायला सुरुवात केली. आणि एकदम रोबात बोलणं बिलणं त्याचं, म्हणजे त्याचं वागणंच वेगळं होतं. ते म्हणे सर फार ॲक्टिव्ह मी. तो मिल्क चार्जर दूध खातो म्हणे. दूध खातो मिल्क चार्जरचं बाटल. त्यांनी खुर्च्या आणल्या होत्या, रांगोळी काढली होती आणि सर्वांना दूध नाश्त्याची सोय ठेवली होती. बघा, साधं दूध व्यवसाय करणारा शेतकरी, एवढी व्यवस्था त्यांनी केली. बरेच शेतकरी तिथं आले होते. हे ऐकून त्यांनी बऱ्याच जणांना वापरायला शिकवलं होतं. अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव असा आगळा वेगळा आहे. तिथे तर काय सांगू बाबा, एका जणाचं लग्न होतं 1 तासाने. याचं 1 वाजता लग्न होतं आणि तिथं 12 वाजले होते. ते मला बाकीच्यांनी सांगितलं, म्हणजे साहेब हे पण वापरतं 2 वर्षापासून आणि यांचं आता 1 तासाने लग्न आहे, तरी पण ते तुम्हाला भेटायला आले. यांचं स्वतःचं लग्न आहे सर, ते रात्रीपासून भेटायला आले, आता पण आलेले. तुमचं लग्न आहे? आता त्याचं लग्न आहे आज 1 वाजता. आता 1 वाजता लग्न आहे आणि 12 वाजता तुम्ही इथं आहे? हो सर. तुम्ही आले म्हणून. हो, रात्री पण आलतो सर आम्ही तिथं भेटायला तुम्हाला. हा ना. काय वेळ असतं म्हणजे माणसांचं. अरे म्हणलं ती बाई बिचारी, तिला जर कळलं तू ती लग्न टाकून माझ्याकडे आलाय तर ती दुश्मन म्हणेल म्हणलं माझी. नाही म्हणे सर, तुम्हाला भेटलं आणि देवासारखं भेटल्यासारखं वाटतं म्हणे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो म्हणे. आपण त्याला काय म्हणतो, अलौकिक असे अनुभव आणि आनंद. का आम्ही चर्चासत्राला जेव्हा आलो तेव्हा 1:30 वाजला होता. हिंगोली म्हणजे एक लक्षात घ्या, त्या भागामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं पेरायचं, थोडंसं पिकवायचं, थोडंसं खर्च करायचा, थोडंसं काम करायचं आणि थोडंसं कमवायचं. जमीनचं सेंद्रिय कर्ब चांगला असल्यामुळे इकडचा कर्ब कमी. चर्चासत्राला त्या ठिकाणी 350च्या आसपास शेतकरी होते.
पण सगळे वाट बघत होते. तर हिंगोलीमध्ये तसा विचार केला तर त्या भागामध्ये पहिलाच दिसत होता आपला, तरी पण प्रतिसाद खूप चांगला होता. हळदीचे अनुभव शेअर केले. तिथे शेतकऱ्यांना शेती संदर्भामध्ये कमर्शियली कसं शेतीकडे वळलं पाहिजे. तुम्हाला गंमत वाटेल की शेतकऱ्यांची मानसिकता काय आहे की बाई एकदा पेरलं की एकदाच खत द्यायचं आणि वाट बघायची, बरोबर आहे. त्याच्यामुळे कमर्शियल जो व्ह्यू आहे तो फार विकसित झालेला नाही आहे. मग जेव्हा तिथं आम्ही सगळे अनुभव वगैरे शेतकऱ्यांचे घेतले, तिथं सर्व चर्चासत्र एकदम सुंदर प्रकारे पार पडलं, बरोबर आहे. आणि ते चर्चासत्रामध्ये आम्ही जे विविध शेतकऱ्यांचे अनुभव घेतले, प्रत्येक ठिकाणी अनुभवांना फार प्रतिसाद मिळाला. म्हणजे एकदा अनुभव विचारले शेतकरी वेगाने वरती यायचे. नमस्कार, माझं नाव युवराज जाधव आहे आणि वडिलाचे आयकर म्हणून माझं एसटी वैदिकचं मागच्या 6 महिन्यापूर्वी आपलं पुस्तकाचं शॉप आहे. मी स्वतः पोलीस कर्मचारी आहे. हे आमचे मित्र आहेत योगेश म्हणून, ते पण आपले पोलीस कर्मचारी आहेत. हे त्यांच्या शेतामध्ये आपल्या पुस्तकाला येऊन एसएसएफ घेऊन गेले आणि कापसाला टाकलेले आणि नंतर सर त्यांनी मला फोटो पाठवला. त्याच्या शेतात चांगले तज्ञ लोक येऊन गेले की असं कसं पुन्हा चमत्कार आहे. आम्ही आजपर्यंत बरेचसे खत वापरले, 8 लाख दिले, पण अशा पुढे आम्हाला दिसले नाही की तुमच्या हातामध्ये जादू लावलेली. मला एवढं सांगायचं, शेतीबद्दल खूप आवड आहे आणि आम्हाला असं वाटते की महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना एक अवतार भेटलेला व्यक्ती आहे, बरोबर आहे. आणि यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना वेगळी माहिती दिली. ती माहिती तुम्हाला पूर्ण चर्चासत्राच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मिळेलच. तिथलं सगळं गिफ्ट वाटले, अनुभव घेतले आणि तिथून आम्ही सर्व कार्यक्रम करून रात्रीचा प्रवासाला निघालो. किती किलोमीटर प्रवास होता? 200 किलोमीटर. 10:30 वाजता ज्यावेळेस अमरावतीला पोहोचलो, अमरावतीमध्ये रात्रीचं हॉटेलवर थांबून आम्ही सकाळी मुर्शीला गेलो. म्हणजे तिथे जवळजवळ 30 शेतकरी जमा झालेले होते. त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की चंद्रपूरवरून 10-12 शेतकरी आलेले. चंद्रपूरचे जे 11.5 एकर जे हळद लावणारे शेतकरी होते ते 10-12 शेतकऱ्यांना घेऊन आले होते. राजेंद्र शंकरराव गवळे. कुठे राहता तुम्ही? चंद्रपूर जिल्हा ओरोरा तहसील. किती लांब आहे इथून? 200 किलोमीटर. बापरे, एवढं लांबून आले तुम्ही? हो. बापरे, खास तुमच्या भेटीसाठी. तुम्ही एवढं लांबून आले तर म्हणजे काय उद्देश? राम सरांना काय भेटायचं तुम्हाला? तुमचे एसीटी वैदिक आम्ही वापरत आहे यावर्षी. अच्छा, कशाला वापरलं तुम्ही? हळदीला 11 एकर. हळदीला किती? 11 एकर. बापरे, 11 एकरला वापरलं तुम्ही? 11 एकरला फुल टाकते. 11 एकरला तुम्ही खर्च किती केला? 10 लाख झाला आतापर्यंत. बरं, तुम्ही दरवर्षी करत होते तेव्हा किती व्हायचं तुम्हाला उत्पन्न? 20 ते 23 मध्ये येत होतं हळदीला. वायका हळद आहे आमची. अच्छा, आणि खर्च किती यायचा? खर्च जवळपास याच्यात थोडं अर्धा यायचा, 50%. म्हणजे 5 लाखच खर्च करायचे? हा, 5 लाख. आणि उत्पन्न किती यायचं? उत्पन्न याचं ना जवळपास 20चा ॲव्हरेज पकडा सरासरी. एकरी 20 क्विंटलचं. बरं, एकरी 20 क्विंटल हळद निघायची. आणि तुम्हाला पैसे किती व्हायचे सरासरी? आता पैसे म्हटलं तर 4-4.5 लाख तेव्हा व्हायची. एकरी म्हणताय का? एकरी. आता तुम्ही 11 एकर लावली तर एकरी आता तुम्हाला खर्च जास्त आलाय? नाही, खर्च नाही झाला तुझा. उत्पन्न पण होणार ना, 1.5 पट उत्पन्न होणार. म्हणजे पूर्वी 50,000 एकरी खर्च करायचे, आता तुम्ही 1 लाख खर्च केला. 1 लाख खर्च केला. तर मग तुम्ही पूर्वी तुम्हाला उत्पन्न 20 व्हायचं, 20 व्हायचं. आता किती वेळ? आता 27 ते 28 आता होणार डायरेक्ट. तुम्हाला आता गॅरंटी द्यायची? 100. किती महिन्यात झाले? 5 महिने झाले, 2 महिने बाकी आहे. कमीत कमी पहिल्या वर्षी 1.5 पट उत्पन्न तुमचं वाढणार म्हणजे वाढणार, याची गॅरंटी मी घेतो. आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे अनुभव, तिथला एका पेरूचा शेतकरी होता, त्याच्या व्हिजिटला सगळे जमा झाले होते. त्या व्हिजिटमध्ये असं लक्षात आलं की त्या शेतकऱ्याला तिथल्या डिस्ट्रीब्युटरने ट्रायल दिली होती पपईला. आणि जेव्हा त्यांनी पपईला ट्रायल दिली होती, त्या पपईला म्हणजे त्याचं पपईचं आयुष्य संपत आलं होतं. त्यांच्याकडचं पाणी मागच्या वर्षी संपत आलेलं होतं, पण पपईला व्हायरस आलेला होता. पपईला व्हायरस हा कॉमन गोष्ट आहे, बरोबर आहे. तर तो व्हायरस आल्यामुळे ते शोधत होते की काय करायचं. मग जेव्हा अनुजावडे सरांनी तिथं ट्रायल दिल्या, त्या 5 जणांवरती ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जर हे वापरलं डोस तर याचा व्हायरस काय होतो? कमी होतो. मग त्यांनी शेवटचा एक बेसल डोस दिला. अगोदर केमिकल केलेलं होतं, त्या शेतामध्ये शेवटचा बेसल डोस दिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 4 एकर पपई होती. मी 4 एकर पपईचे पैसे पण फिटलेले नव्हते केमिकलवर. अशा वेळेस त्यांनी बेसल डोस वापरला, त्या पपईची त्यांना 10 लाख रुपये झाले. शेवटी एकच पाण्यावर तुम्ही पपई पिकवली, अर्धवटच बेसल डोस टाकला. इमानदारीने सांगा, पपई खायला कशी? रासायनिक करत होतो आम्ही. सर आलते आपले, त्यांनी म्हणजे ते असे चालते विचारात कोणी लावते का इकडे बगीचे म्हणजे फळ वगैरे, तर मग ते विचारात आलते, त्यांना माहीत पडलं
तर मग ते म्हणाले का डेमो घ्या. आधी त्यांनी आम्हाला 4-5 झाडं, आता जसं हे झाड व्हिडिओ काही पाहत नव्हते, असंच 1-2 वेळा बघितलं होतं पण असं लक्ष नाही दिलं. म्हटलं काय सगळे आहे कंपन्या खूप. मग सर म्हणाले का डेमो घ्या. आम्ही गाडी डेमो आणला. तर जे आता जे जसं झाड होतं ते झाड 2-3 डोस मध्ये पूर्ण क्लिअर झालं असं. त्यांना पपईचं पपईचा बगीचा होता. मग आम्ही म्हटलं सरांना का डोस द्या, एक बेसल डोस टाकतो. तो लास्टचा डोस पाणी संपल्यामुळे पण तरी पैसे झाले त्याचे. तिकडच्या मातीमध्ये किती ताकद असेल तुम्ही याचा अंदाज करू शकता. त्याच्यानंतर त्यांच्याकडे बेसल डोस वापरायची पद्धत काय आहे, आपण जो बेसल डोस 1 एकराला देतो ते 4 एकराला देतात, तरी सुद्धा त्यांना असं वाटतं खूप उत्पन्न निघा. त्यांचा पेरूचा प्लॉट सगळ्यांनी पाहिला. तिथं एक त्यांनी परत आंतरपीक म्हणून पपई लावली होती आणि त्याच्यामध्ये काही पपयांना व्हायरस आलेला होता. त्याचं कारण काय होतं, त्यांनी अपुरा टाकलेला बेसल डोस. बरोबर आहे. आणि तिथे खराब झाड होतं ते आम्ही त्यांना उपटून दाखवलं. ते जेव्हा उपटलं सगळ्यांनी, त्याच्या खालच्या मातीचा असं सुगंध आला. पहिला पाऊस झाल्यावर कसा सुगंध येतो, वास घ्या, सुगंध येतोय का दुर्गंध? सगळेजण चकित झाले. म्हटलं हे एकदा वापरले तरी एवढा मोठा बदल. म्हणजे नापीक माती सुपीक करण्याची ताकद एसीडीच्या बेसल डोसमध्ये आहे. मग जेव्हा तिथली माती हातामध्ये घेतली, सगळ्यांना दाखवली, म्हटलं बघा माती सुपीक झाल्यावर काय बदल दिसतो. योगायोगाने तिथं गांडूळ निघाले, मोठे झाड असे देसी गांडूळ. मग ते गांडूळ ज्यावेळेस त्यांनी पाहिले, मग त्यांना सांगितलं की तुम्ही मशागत करण्याची गरज का नाही आहे, कारण ही हजारो गांडूळ जमिनीमध्ये सतत मशागत करत असतात. त्यामुळं एसीडीच्या पिकामध्ये मशागत करायची काही गरज नसते. ते सर्व त्यांच्या लक्षात आणून दिलं. तर आम्ही दुसऱ्या विजिटला जेव्हा गेलो, तर दुसऱ्या विजिटला जे शेतकरी होते त्यांचे मोठी शेती होती. त्यांचं 10-12 एकर क्षेत्र होतं. पैकी आपला जो प्लॉट होतो किती होता, 900 झाडांचा, 13 एकरवर होता. 900 झाडांचा जो प्लॉट होता संत्र्याचा त्यांचा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 13 वर्षाचा प्लॉट होता. 10व्या वर्षीपर्यंत ते केमिकल वापरत होते. 3 वर्षापूर्वी त्यांना कुणीतरी बेसल डोस सांगितला एसीडीचा. त्यांनी इमानदारीने झाडं मरायला लागले म्हणून 2 बेसल डोस टाकले सलग. तेही त्यांच्या पद्धतीने, म्हणजे 50%च, पूर्ण नाही. तर त्यावेळेस त्यांनी 50% म्हणजे 13 एकराला त्यांनी 3-4 एकरचा बेसल डोस टाकला फक्त. 1/3 1/4. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 वर्षामध्ये त्यांचं 20 टन माल निघायचा 900 झाडांमध्ये. 2-3 गाड्या, ते म्हणायचे 2-3 गाड्या माल निघते, त्यांच्या भाषेत गाड्या आहे. आणि त्याचे फार तर 2-3 लाख रुपये व्हायचे 10 वर्षाची सरासरी. 11व्या वर्षी जेव्हा एसीडीचे 2 बेसल डोस टाकले, तुम्हाला सर्वांना विश्वास बसणार नाही, 200 टन मालला. 20चा किती, आणि जो बागेचे कधी 2-3 लाख झाले नाही त्याचे डायरेक्ट 38 लाख रुपये झाले. संत्रा आणि मोसंबी शेतकऱ्यांसाठी खुशखबर. मित्रांनो, आज आपण अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये इथं एका संत्रा बागेमध्ये उभे आहोत. ही 13 वर्षाची संत्रा बाग आहेत. तर सर आपल्याबरोबर, सर तुमचं नाव सांगा. विनोद भीमरावजी देशमुख, राहणार धामणगाव, तालुका मोर्शी. सर झाडं किती आहेत ही सगळी? हे 1000 झाड आहे. 1000 झाड आहे सगळे. ह्या झाडामध्ये तुम्ही 2 वर्षापूर्वी एससीटीवरचे 2 बेसल डोस टाकले. 1.5 लाख रुपये खर्च केला. किती बाग आली होती? 200 टन. 200 टन, एका झाडावर 200 किलो माल. आणि पूर्ण सौदा किती रुपयात झाला होता? 36 लाख रुपयाचा. त्याच्या मागे 10 वर्षात अख्खं सरासरी उत्पन्न वर्ष किती यायचं? जास्तीत जास्त 20 टन, म्हणजे 2 लाख रुपये. डायरेक्ट 10 पटीने उत्पन्न वाढलं. पण जो दुर्लक्ष करणार नाही तो विदर्भातला शेतकरी कसा? पुढच्या वर्षी त्यांनी लक्षच नाही दिलं. पुन्हा बाकुड आला, रिवस आला, तो सलावर जायला लागला. मग त्यांचा जो वाटेकरी आहे, सरकती आहेत किंवा तो गडी आहे तिथला, तो म्हटला शेठ, ते रिटायर्ड शिक्षक होते, त्यांनी शेठ आपल्याला हे टाकावं लागेल. मग त्यांनी यावर्षी परत बेसल डोस टाकला. आत्ता त्यांच्या बागेवर असं गुलाबजाम सारखं सेटिंग आहे, सगळ्या झाडं. एकमेव बाग आहे त्या अख्ख्या पंचकोशीमध्ये की सेटिंग झाली मृगबहाराची. नाही तर मृगबहाराची सेटिंग नाही, सगळ्यांचा आंब्याच लटकलेला आहे अजूनही. व्यापारी तिकडं लिंबूच्याच आकारामध्ये सगळ्या बागात बुक करतात. तिथं व्यापारीने चक्कर मारायला सुरुवात केली. एका व्यापाऱ्याने सांगितलं की याच्यावर 150 टन माल निघेल, आणि त्यांनी सांगितलं की मी 61 लाखाची ऑफर देतो. तसा त्याचा बाग होतो 75 लाखाचा. आता यावर्षी 2025 आपण आहोत. आता ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे आणि तुमचा हा मृगबहार एवढा लागलेला आहे. तुम्ही एकच बेसल डोस टाकलाय,
पावसामुळे तुम्हाला दुसरा टाकता आलेला नाहीये. तर या वर्षी तुमच्या बागेवर किती माल येईल असं तुम्हाला? 150 टन. 150 टन. व्यापाऱ्याने काय सौदा केला होता, म्हणजे काय म्हणतोय व्यापारी? तो 50 रुपये किलो म्हणतोय. किती रुपये पैसे होतात आज? ते आमचे 75, तर त्यांचं म्हणणं आहे 60-61 लाख रुपये होते नेमके असा माल बघून. आता सध्या माल जो आहे त्याच्यावर म्हणजे अजून सौदा झालेला नाहीये, अजून बाळाचे पाय अजून पाळण्यामध्येच आहेत, बरोबर ना? तरी पण एवढं त्या व्यापारी ते म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा 200 टन माल निघाला ना, व्यापारी आला का बसून घ्यायचा म्हणे. व्यापारी दरवेळेस खोडी काढतो, इकडे फिर तिकडे फिर, दोष काढतो, कमी भाव देतो, पैसे देतो. यावेळेस तो म्हणजे तुम्हाला काय पैसे लागतील ते घ्या म्हणे, पण बाग आम्हालाच द्या. तुमचा ज्यावेळेस 200 टन माल आला होता, सगळा झाड जमिनीवर टेकला होता, व्यापारी आल्यावर काय म्हणत होते? खाली पाहून एकदम खुश व्हायचे आणि एकमेकांमध्ये स्पर्धा लागायची, तू घेऊ व्यापारी. अच्छा, म्हणजे स्थिर झाले ते बघून. म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस ते माल बघून? नाही, आम्हाला खूप समाधान वाटलं. म्हणजे टिकवून क्षमता वाढली, तर मागणी वाढते, बाजारभाव वाढतो, हे तिथं सिद्ध झालं. म्हणजे क्वांटिटी पण वाढली आणि क्वालिटी पण. अनबिलिव्हेबल. विदर्भाच्या मातीत ताकद किती येते तेव्हा कळलं आपल्याला. मग ती व्हिजिट केली आम्ही. त्या बागेचे व्हिडिओ, फोटो आणि ते जे सेटिंग आहे ते खरोखर पाहण्यासारखं आहे. तिथं येताना एक आंब्याचं झाड पाहिला, या सगळ्यांना दाखवलं मी. म्हणलं या आंब्याच्या झाडाकडे बघा, तर ते आंब्याचं झाड ब्रोकोलीसारखं दिसत होतं, एकदम असं दाट गर्द, एकदम वेगळंच, जगापेक्षा वेगळंच. म्हटलं ही या मातीची काय ताकद आहे. आणि यांनी वावरात लावलेली झाडं पहा म्हणलं कशी. माणसाने वावरात लावलेली झाडं पहा, निसर्गाने जगवलेलं झाड पहा. म्हणजे माणसाला शेती कळत नाही. मग आम्ही रिटर्न आलो, तर चर्चासत्राची वेळ झालेली होती. तर चर्चासत्र सुरू झालं. खरं तर विदर्भामध्ये फार कठीण परिस्थिती आहे, कारण चंचलपणा खूप आहे सर्वांमध्ये. आम्ही रस्त्याने चालायचो तर 4 पदरी हायवे होता. मला सांगा, 4 पदरी जर हायवे असेल तर आपण आपापल्या लेनमध्ये चालू शकतो ना, हे रस्त्याच्या सेंटरला चालायचं. मोटरसायकलवाले तर काबारमध्ये घुसायचे हेच आम्हाला कळत नव्हतं. कार तर फार कमी होती तिकडे. बरं, त्यांची गती किती? फार तर 40-50, 60च्या पुढे कोणीच नाही. म्हणलं यांना कोणालाच घाई नाही आहे, निवांत कारभार चाललेला. मग यावरून असं लक्षात येतं की माती सुपीक असल्यावर मती मंद राहते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा, प्रत्येक मोटरसायकलची गती 70-80 राहते. प्रत्येकाला काही आहे इकडं. वेळेची काय करायची, बचत करायची, वापर करायचा आहे, कारण जमीन थोडी आहे. तिकडं जमीन प्रत्येकाला 10 एकर 15 एकर. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे आम्ही अमरावतीचं चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांशी खूप गप्पा मारल्या, सर्व अनुभव तिथं ऐकले. खूप सारे शेतकरी खूप एक्सायटेड होते आणि तिथेही अनेक शेतकऱ्यांचे अनुभव घेतले. शेषराव भंडारे माझं नाव आहे. आजगावला माझं शेत आहे. तालुका जिल्हा वर्धाचा. तिथे मी आता कपाशी लावली. तर कपाशीला मी सॉइल चार्जरचं फवारणी केली जमिनीवर, आणि उगून आल्यावर सुद्धा सॉइल चार्जर पुन्हा फवारलं. तर माझ्या शेतातून 90% तण जे आहे ते गायबच झालं. रुद्रपूरचे शेतकरी त्यांचा अनुभव असा होता की त्यांच्या घरामध्ये टीव्हीवरती मालिका आणि बातम्या लागत नाही. त्यांच्या घरामध्ये त्यांची आई, त्यांची पत्नी आणि मुलं आणि हे स्वतः हे संध्याकाळी 2 व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणी झोपत नाही. रोज व्हिडिओ बघता. म्हणे साहेब, तुमचे व्हिडिओ पाहून जर आमची शेती सुधारत असेल तर आम्ही दुसरं का पाहू? तुम्ही किती व्हिडिओ पाहिले आतापर्यंत? जवळपास सर नवीन व्हिडिओ राहिलाच नाही पाहण्यात. तरी पण किती पाहिले? टोटली एक मोजले तर किती? रोज किती? 4,000 व्हिडिओ. माझ्या घरी टीव्ही आहे ना सर, 12 घंटे तेच चालू असते. आई पाहते, सगळे म्हणजे आमच्या घरचे सगळे. 20 एकरमध्ये 11 एकर हळद लावली आहे, विचार करा. आणि 24 तास घरामध्ये काय चालू आहे? एससीटी वैदिकचे व्हिडिओ चालू आहे, ज्ञान चालू आहे, फक्त ज्ञान. म्हणे गेल्या कित्येक वर्षामध्ये मी हळद करतो. मी एका एकराला 56 गोण्या रासायनिक खत टाकलेले, केमिकल फर्टिलायझर वापरलेला माणूस आहे. सर प्रयोग असे नाही की मी केलेले नाही. तुम्ही याच्यापूर्वी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढले? रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलेले आहे. आधीचं उत्पन्न 23 क्विंटल पर्यंत काढलं आहे. केमिकलमध्ये सुद्धा उत्पन्न फार छान काढत होतो, परंतु केमिकल दिवसेंदिवस ते काम करून राहिले नाही आणि खर्च वाढत चाललेला आहे, रोगराई वाढत चाललेली आहे. माझ्याकडे एकूण 24 एकर हळद होती, त्यापैकी मी 11 एकर हळदीवर आलो, कारण रोगराईमुळे मला ते पुरवणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी ते 11 एकरावर आलो. आज एसीटी वैदिक तंत्रज्ञान मला मिळालं. आज मी 11 एकरातून पुन्हा 24 एकरवर जाणार
असं मला वाटते. आणि ACT वैदिक तंत्रज्ञान खरंच छान आहे. तुम्ही पण वापरा आणि फक्त पूर्ण ताकदीनं वापरा. मी तुम्हाला सांगतो, मी एकरी 54 बॅग पर्यंत खत वापरलेले शेतकरी आहो. एकरी 54 बॅग रासायनिक खताच्या 54 बॅग आतापर्यंत कोणीही शेतकऱ्यांनी वापरले नसत. कारण मला नवीन नवीन प्रयोग करण्याची सवय आहे. 54 बॅग वापरून सुद्धा मला यावेळेस फक्त हळदीला 18 क्विंटल आला. उलट माझं उत्पन्न घटलं परंतु वाढलेले नाही. रात्री 2:30 वाजता निघालेला तो माणूस तिथे एवढ्या लांब पोहोचला. अशा प्रकारे चांदूर बाजारला आले होते ते. म्हणजे चांदूर बाजारमध्ये जेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव मांडला, त्यांना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं, एवढं त्यांना आनंद झालेला होता. बरोबर आहे. त्यांनी सोबत अनेक शेतकरी आले होते. तिथं पण त्याच्यासह सगळं पार पडलं छान प्रकारे. आणि तिथून निरोप घेऊन आम्ही चिखलीला आलो. चिखली बुलढाण्यामध्ये रात्रीचं आमची जेवणाची सोय तिथल्या एका नामांकित अशा पद्धतीने शेतकऱ्याने केली होती. त्यांचा मुलगा यवतमाळला बँकेचा मॅनेजर आहे, ऑफिसर. तो तिथून स्पेशल भेटण्यासाठी आला. त्यांनी जेव्हा सांगितलं की सर मला शेतीची फार आवड आहे, मला शेती करायची इच्छा आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे, तर त्याला असं वाटतं की शेतीच करावी, ते नोकरी करू नये. तर त्याला हे व्हिडिओ बघून हिंमत आली की आपण नोकरी न करता शेती करून याच्यापेक्षा जास्त उत्पन्न कमवू शकतो. तर तिथं त्या आजी ज्या होत्या, त्याच्या आई, त्या तिथं बसलेल्या होत्या. त्यामुळे सर माझा एक प्रश्न आहे म्हणे. जेवायला बसलो आम्ही, सकाळची पंगत बसली, तर सर्वांची प्रश्न उत्तरं चालू झाले जेवण करता करता. अनेकांचे अनेक प्रश्न. तिथे एक कन्सल्टंट आलेला होता, जो टोमॅटोला आणि आल्याला काय करतो, कन्सल्टिंग करतो त्या भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना. असे बरेचसे असे म्हणजे नावाजलेले माणसं तिथं जमा झाले होते. मोठा वाडा आहे त्यांचा, जुनी ओळख. RR पाटलांचे मित्र फार जवळचे ते जे शेतकरी होते ना, ते RR पाटलांचे फार जवळचे मित्र होते. त्यांचे फोटो लावलेले घरामध्ये. तर त्यांनी ती व्यवस्था पण छान केली होती. तर ज्यावेळेस बसलो जेवायला, तर त्या आजीने प्रश्न विचारला, म्हणे साहेब मला शेतामध्ये तण बिलकुल आवडत नाही, तुमच्याकडं तण नाशक आहे का? आपल्याला मग असा मध्यम मार्ग नाही सापडत का तिले, की आता नाहीच, आता आम्ही काही दुसरं औषध शिकतो तणासाठी, मग असं तुमच्याकडे असं दुसरं औषध नाही का काही? जसं म्हटलं मावशीला, म्हटलं सुंठी वाचून जर खोकला गेला तर तुम्हाला काय तकलीफ आहे? तुम्हाला सुंठ खायची इच्छाच आहे का? ते म्हणे चालेल, पण असं होऊच शकत नाही म्हणे. नाही म्हटलं होऊ शकतं असं, बरोबर आहे की नाही? तण होणारच नाही ना. मी काय म्हणतो, झालंच तर पहिली गोष्ट महत्वाची, सगळे माणसं बाहेर कुठून जाणार आहे? कुठून जाणार बाहेर? मग तुम्ही प्रत्येकाला धरून राहणं सोपं का दरवाजाला कुलूप लावणं सोपं? कुलूप लावणं बरोबर आहे की नाही? कुलूप एका मिनिटात लावा, सगळे गप. तुम्ही प्रत्येकाला धरून जवळ आली, तुम्हाला कोणी आगल का? मग तुम्हाला बाहेर फेकतील, बरोबर आहे की नाही? तसं आहे, तुम्ही तणाला मारायच्या भानगडीत पडू नका, त्याला थांबवा. जगातली म्हणजे प्रकृतीची कुठलीच प्रक्रिया तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही जर थांबवायला गेले की डबल ताकदीने वाढणार. तुम्ही जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला, ते तण आपोआप काय होतं, नष्ट होतं. कारण सेंद्रिय कर्ब जर असेल तर जमिनीमध्ये विषाक्तपणा राहत नाही. विषाक्तपणा रासायनिक खतं नसतील तर तण आपोआप कमी. मग ते त्यांना पटत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं, एक जण विचारलं, सर नेमॅटोडचं काय करायचं, सर रोगाचं काय करायचं? मग मी त्यांना सांगितलं, भाकरी ताजी असल्यावर कोण खातं? म्हटलं शिळी झाल्यावर कोण खातं? कुचरायला जातो तुम्ही. आणि आणखीन जर खराब झाली तिला बुरशी लागते. म्हटलं मग एक काम करा, बुरशीनाशकामध्ये बुडून मग खा. आता रोग झाला ना तिला, बुरशी लागली म्हणजे. जर एखादं फळ खराब झालं, एखादं जेवण खराब झालं आणि लहान पोरगं जर खायला गेलं तर आई फटका पाहिजे त्याच्यात, काय मागं खाऊ नको ते. का बरं? तिला माहिती हे खाल्यावर हे काय पडलं, बिमार पडलं. करेक्ट. प्रकृतीला माहिती आहे का तुम्ही हे कमजोर अन्न खाल्यावर आजारी पडाल, म्हणून ती त्याच्यावर कीड आली, रोग पाठविली. किती प्रकृतीचे उपकार आहे. आणि जीव शहाणा माणूस त्या किडीला माहिती. मग ते हसायला लागले. सगळ्यांना पटलं की रोग हे काय, निसर्गाने तुम्हाला दिलेले संकेत आहे की हे तुम्ही खाऊ नका, हे खाल्ल्यावर तुम्ही निकृष्ट व्हाल, आजारी व्हाल. मग ती रात्री त्यांची चर्चा झाली. फार उशिरा रात्री 1 वाजता आम्ही झोपायला गेलो. 1 वाजतानंतर झोप झाली. सकाळी पुन्हा लवकर उठलो. तर त्या दिवशी सकाळी आमचं स्वागत करायला महाबीज जे आपली संस्था आहे ना, गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे ना मोठं, त्या महामंडळाचे जे काही सर्व कर्मचारी आहे, त्यांचे अध्यक्ष, त्या संघटनेचे अध्यक्ष आमच्याबरोबर तिथं स्वागताला. आणि ते दिवसभर आमच्याबरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर आम्ही निघालो. त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या प्लॉटवर आम्ही जावं. तर तिथून आम्ही निघालो. तर पहिली व्हिजिट आम्ही मिल चार्जाची केली.
आणि योगायोगाने त्या मिल्क चार्जरच्या व्हिजिटला तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथले कृषी अधिकारी आले होते. म्हणजे अचानक आले. त्यांना कोणतरी सांगितलं की इथं काहीतरी कंपनीचे कोणतरी माणसं आलेले, त्यांना काय माहिती नाही एसटी वैदिकबद्दल. काय होतं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जो अनुभव आला, मी का आलो मला माहित नव्हतं, मला तुम्ही काही ओळखीचे नाही. अच्छा, हे ओळखीचे म्हणजे तुम्ही ऍक्सिडेंटली आले. तर मी म्हटलं यांनी सांगितलं, दादानी मला, मी 6:30 लावलेलं सकाळी डेअरीवर 6:30 कामासाठी माझ्या कामासाठी 6:30 ला मी सकाळी उठलो, बायकोला म्हटलं मी चाललो गड्या दरवाजा लावून. पुढे चालले तुम्ही, कशा करता? इकडे आलो. कसं आहे, आमचा एक प्रोजेक्ट आहे आरडी म्हणून क्षेत्रासाठी. त्याच्यामध्ये मला काम करायचं आहे. तर मी ऑफिसवाल्यांना सांगितलं की आपण करू. आता या गावची निवड झालेली आहे, मी आलो. पण ते जेव्हा तिथं आले आणि त्यांनी जेव्हा आपल्या मिलिटरीची माहिती वगैरे सगळी ऐकली, तिथल्या शेतकऱ्याला आम्ही सांगितलं तो 2 गायांना वापरत होता आणि 4 गायांना वापरत नव्हता. आणि सांगायचं वरून, या 2 गायांचं दूध 6 लिटरवरून 20 लिटरवर गेलं. या गायांचं म्हणजे वेळेवर माझावर येतात, वेळेवर राहतात, यांचं काही टेन्शन नाही, यांचा काही खर्च नाही. आणि तिकडच्या गायांना मामूर खर्च येतो सांगत होता आम्हाला. म्हटलं अरे मग वापरत का नाही? म्हणे नाही असंच नाही वापरत. ही गाय आणली सर 45,000, ती अक्षरशः 20,000 आणली. ती गोचिड्या गिचिड्या लई घायल होती सर. ती गाय घायल होती लगे. असं घरच्यामध्ये कशाला सांगली आपण ती गाय. तिला मिल्क चार्जर चालू केलं सर, ती अक्षरशः 1.5 लिटर दूध देत आहे. पण मिल्क चार्जरनं एकाच महिन्यात ती 6 लिटरवर गेली. 4 महिन्याची कामं नसताना. तुम्ही ज्यावेळेस चालू केलं तेव्हा पूर्ण गोचिड वगैरे गोचिड्या सर्व केस नव्हतं सर तिच्या अंगावर अक्षरशः. अच्छा, आणि हाडं वगैरे आपण असे हाडे दिसत, आता मास आला तिच्या अंगावर. मास आलं. बरं, दूध किती देते तिच्या? 9 लिटर. म्हणजे 18 लिटर दूध. किती महिने काढले तुम्ही? आता ती 8 महिने दूध देईन सर. गॅरंटी? गॅरंटी. का बरं? फुल गॅरंटी. मिल्क चार्जर आपल्याला बंद करणं पडेल. ती दुधाला समजा ती जनताला बंद करावं लागतं. बंद करणं पडेल. आणि बाकीच्या जनावरांचं दूध तेच आपोआप बंद होऊन जातं सर. किती महिने लावली की 2 महिन्यातच लगे आटून जाते. मग तुम्ही त्यांना का नाही चालू करत? आता त्याची रेट आणि त्याच्यामुळे कसं कुलटी जरा जास्त. म्हणजे आपण जे म्हणतो ना की सुचणं, आणि तिथेच आम्हाला 2-3 मतिमंद मुलं सापडली. त्यांच्या घराचाच एक मुलगा मतिमंद होता. म्हणजे लक्षात आलं की तुमच्या पोषणाचा अभाव हे तिथलं प्रमुख कारण होतं. तिथे एक मुलगा आम्हाला भेटला, तरुण पोरगा असा. तो सांगत होता की माझी चिडचिड व्हायची, मला चक्कर यायची. तरुण, एकदम तरुण म्हणण्यापेक्षा टीनेजर असेल, म्हणजे 18-19 वर्षाचा असेल. तर तो म्हणजे सर मी 1 वर्षापासून मिल्क चार्जरचं दूध खातो, माझे वडील मला देतात, खास त्यासाठीच मिल्क चार्जर घेतो म्हणे आम्ही. माझे आजार संपले, चिडचिड संपली, माझं डोकं चालतं, मला फ्रेश वाटतं, मला काम करावंसं वाटतं आता. आणि पहिलं मला असं काहीच करावंसं वाटत नव्हतं म्हणे. फ्रेश बा बरोबर आहे. चिडचिड फार बंदून जाते ह्याच्यामुळे. तुम्ही ज्यावेळेस दूध खात नव्हते तेव्हा ना आता काय फरक वाटला? पहिले चिडचिड करायला आधी सर काही मुलात पण गेला आणि आता विकनेस होता. आता कशात पण घाला तुम्ही, काय अडचण कोणतंही काम तयारी. मिल्क चार्जर फक्त दूध धंद्याचं नाहीये, हे जीवन सुधारवणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि माणूस तृप्त जर झाला तर तृप्त माणूस दुसऱ्याला सुद्धा काय करतो? तृप्त. आणि दुःखाळा माणूस दुसऱ्याला पण दुखवितो. हे नेहमी लक्षात. म्हणजे तिकडे कुपोषण फार मोठ्या प्रमाणात दिसतं. न्यूट्रिशनल व्हॅल्यू, माणसं तब्येतवान पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू कस जो कमी आहे, ही समस्या तिथे प्रकाशाने आम्हाला जाणवली. मग तिथे आम्ही जेव्हा त्यांची व्हिजिट केली तर त्या व्हिजिटमध्ये ते कृषी अधिकारी जे होते त्यांनी जे मत मांडलं, ज्यांनी जे सांगितलं, म्हणे साहेब तुम्ही जे काम करताय ना ते आमचं काम आहे आणि आपण दोघं मिळून जर हे काम केलं तर शेतकरी, खरंच कुणीच शेतकरी अडचणीत राहणार नाही, सगळ्या शेतकऱ्यांची प्रगती होईल. आणि कसं आहे, आपण एकमेकाला पूरक आहोत सर. काही करून या लोकांचा विकास झाला. क्या बात आहे. बाकी काही नाही. काय व्हायला पाहिजे? हे आत्मिक समाधान आहे. ते जर झालं किंमत नाही, नामदेवाच्या पायरीवर जायचं. क्या बात आहे. दिस इज माय पंढरी, दिस इज माय ही इज ऑल्सो विठ्ठल. बरोबर आहे की नाही? का माझं असं म्हणणं आहे किंवा मी गुजरातमध्ये काम केलं सर, हा बारकेन अभ्यास केला कोणत्या जनावरांचा. बरोबर. आपण काय म्हणतो सर, आता माझ्या तोंडामधून आलं 2 सेकंद अगोदर जनावर. बरोबर. आपण काय सर, आपली मानसिकता एवढी खराब झालेली आहे. बरोबर. आपण यांना जनावरच समजतो. करेक्ट, एकदम बरोबर. आणि सदस्य समजत नाही घरातले. करेक्ट. आणि आपण सदस्य जोपर्यंत समजत नाही सर तोपर्यंत आपण, हे लक्ष्मी आहे ना. आणि आपला एरिया जो आहे की विदर्भ राज्याचा एरिया आहे सर. रुक्मिणीचं माहेर घर असलेला विदर्भ आहे आपला. तुम्ही विचार करा ना, आपण वैभव काय, जिजामाता इथली, शिवाजी महाराज इथले आहेत. आपण वंशज कोणाच्या? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, आपण याशी वंशज आहोत. तरी आपण रडतो म्हणजे आपलं दुर्दैवासारखं दुर्दैव नाही सर. करेक्ट. ही गाय सुखी आपल्यापेक्षा. हेच मी तसं बोलून सांगतो. ते कृषी अधिकारी म्हटले साहेब या तुमचं सगळं ऐकल्यावर मी पण प्रचार करतो म्हणे यावा.
तर तिथून ती व्हिजिट करून आम्ही निघालो. तिथून डायरेक्ट 52 किलोमीटर जालन्यामध्ये. जाताना मला माहितीच होतं, तर बरोबर तसंच जाताना हे म्हटलं होते अर्धा तास लागेल, ते 1 तास लागला. आणि आमच्याकडे सगळा 2 तास वेळ होता. मग जायला 1 तास आणि यायला 1 तास. मग व्हिजिटला किती वेळ राहिला? काहीच नाही. तिथे कमीत कमी 50 शेतकरी वाट बघत होते, पण ते रस्ता खराब असल्यामुळे त्यातले निम्मे निघून गेले. गेल्यावर आम्ही तिथं पाहिलं तर तो शेतकरी एवढा एक्सायटेड होता, त्याने टोमॅटो लावलेले होते. तर तो टोमॅटोचा बाग अख्खा खाली आला होता. त्यांना म्हणलं कशाला उभा केला? खालीच पडण्यासाठी तर करायचं होतं. हे तुम्ही मंडप असंच उभा करता का? असंच करता? असं वर असतो नाही. आता आपण नवीनच लागवड केली, पहिले लागवड नाही काही. एवढे टोमॅटो लागलेले त्याला आणि एकच बेसोलच टाकले. त्यांनी प्रयोग केला होता. जिथे कोथिंबीरचं आंतरपीक केलं होतं तिथे टोमॅटो काय होते, थोडेसे कमी विकसित होते. पण जिथं कोथिंबीर बिलकुल केली नव्हती, फक्त टोमॅटो केले होते, तिथं टोमॅटोमध्ये गणित शिरायला वेळ जागा नाही. हा एक बदल तिथं बघायला भेटला. म्हणजे इकडे आंतरपीक घेतलं, इकडे आंतरपीक नाही घेतलं, एवढा फरक पडला. इकडे सेम प्लॉट आहे, वावर पण एकच आहे ना, शेतकरी एकच आहे, लागवड एकच आहे, एकाच दिवशी लागवड आहे, एका दिवशी लागवड आहे आणि व्हरायटी एकच आहे. व्हरायटी बेसल डोस बी एकच आहे. हा एकच आहे. मग हे 4 गाल्ल्या वेगळ्या का बरं? त्याच्यावर कोथिंबीर गेले सर. आंतरपीक तिकडे डबल धमाका आहे काय? मग बेसल डोस बी डबल द्यायचा ना मग तिकडे, बरोबर आहे की तेवढा झाला. म्हणजे तुम्ही आंतरपीक जर लावलं तर डबल बेसल डोस टाकला पाहिजे. ते त्याच्या लक्षात त्याचं आणून दिलं. आणि टोमॅटो एवढे लागलेले होते की टोकरी भरायची डायरेक्ट, झाडवर करायचं आणि हलवायचं आणि टोकरी भरायची, असे टोमॅटो. शेजारी त्यांचा पपईचा प्लॉट होता. त्या पपईच्या प्लॉटमध्ये 100 झाडांमध्ये त्याने आत्तापर्यंत 1 लाख रुपये केले. पपई लागवड केली. किती दिवस झाले त्याला? 16 महिने झाले. माल कधीपासून चालू झाला? माल 7-8 महिन्यापासून चालली. 7-8 महिन्यापासून. 80-90 किलो माल निघाला आता एका झाडाला. 25,000 रुपये आपल्या आतापर्यंत खर्च आला. आणि उत्पन्न किती? 1 लाख आतापर्यंत होऊन गेले. म्हणजे 1 रुपये 4 रुपये मिळाले. की झाडांमध्ये त्याचं दुकान आहे. तो म्हणे साहेब माझं फळाचं दुकान आहे, त्याच्यावरती मी हे सगळं बनवतो, हे सगळं विकतो. तर मी काय केलं, माझी पपई संपल्यावर दुसऱ्याची पपई आणली म्हणे विकायला. तर लोक ग्राहक म्हणायला लागले ही नको म्हणे, ती पूर्वीची पपया. मी माझी स्वतःची दुकाने बस स्टँडला पिंपळावरून गेला. माझ्याकडे पपई पुरतच नाही दुकानावर नेल्यावर. आम्ही एकदा काय केलं, पपई नाही पुरली ना, बुलढाण्याहून माल आणला 2 वेळेस. तर गिऱ्हाईक काय म्हणे आपल्याला ती गावरान पपई दे म्हणे, तू ही पपई नको दे म्हणे, दुसरी दिली म्हणे. त्याच्यामुळे माझा तो प्लॅन सगळा फेल गेला म्हणे, सगळा दुसरी कोणी विकायचा. तर म्हटलं SCT वैदिकच्या नावाने लोकांना फसवणं मला पण नाही, देवाला पण मंजूर नाही म्हटलं, बरोबर आहे की नाही. मग त्यांनी तिथं आंतरपिकं केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी हळद लावलेली होती, त्याच्यामध्ये कोबू लावलेली होती, त्याच्यामध्ये ड्रॅगन लावलेलं होतं. परत ड्रॅगन आहे, पपई आहे, परत इथं मध्ये काय लावली, गोबी लावली आहे, हळद बी आहे, वरून आंबे पण लावले, फणसाचं झाड बी 9-10. आणि अजून एक होतं वैजयंती. तुम्ही नाव ऐकलं? वैजयंती माळ पांडुरंगाला करतात ना, पंढरीच्या पांडुरंगाला जी वैजयंतीच्या माळ, तुळशीची माळ आणि वैजयंतीची माळ. तर ती वैजयंती नावाचं झाड तिथं होतं आणि त्याला डायरेक्ट मणी आलेली होती. असे फक्त छिद्र पाडायचं त्याला आणि माळ करायची, एवढं सोपं येते. तर त्यांनी सांगितलं एक झाड आहे, त्याला त्यांनी खत टाकलं म्हणे, तर एका झाडाचं उत्पन्न जागेवर जर केलं तर 10,000, आणि त्याला खत किती टाकलं, फार अर्धा किलो 2दा, म्हणजे 1 किलो फक्त आपलं SSM. तर त्या झाडाचं उत्पन्न म्हणे साहेब, जर हे जर मी पंढरपूरला जाऊन विकलं तर एका झाडाची 25,000 रुपये होती. हे कसं झाड आहे हो? वैजयंती माळ म्हणजे काय? अरे बापरे, याची काय याची मनी ना, डायरेक्ट त्याला मनी येत्या, त्याला सपोर्ट काढलं, भोसका फोडून ऑटोमॅटिक भोसका. हा, अजून बी कवडं आहे, अजून नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बी विकल्या. दोन्हीला पण घट्टा केली मी, दोन्हीला टाकलं. किती टाकलं होतं? अर्धा किलो टाकलं. एवढं येतं का होते? एवढं नव्हतं, जितकी इन केलीच नव्हत्या मागच्या वर्षी. 5 टाकल्यामुळे जास्त म्हणजे मागच्या वर्षी काहीच आलं नव्हतं. 2-4 मणी आले, मनी कमी आले मागच्या वर्षी. यावर्षी ज्यादा मनी आले आणि जास्त गोपा केला. काय काय टाकलं याला? RMPचा ना SSM इकून अर्धा किलो, पलीकडून अर्धा किलो याला. एवढ्या वेळा कार्यक्रम हा, बस एकच वेळेस टाकले. 2,000 मनी निघले त्याला. बरं काय विकतं का ते? विकले असते. काय असं कसं असतं ते? ती माळ फिरून निघते ना, 100, 150, 200 अशी 108 मणी. पंढरपूरला 250 रुपये माळ भेटती ही, आणि इकडे सस्ती भेटते आपल्या. किती मणी याच्यामध्ये? 108 माण्याची माळी. आणि याच्यावर किती मणी बनतील आता? एका दांड्यावर 100 मणी धरून घ्या तुम्ही. एका याच्यावर 100 मणी काढून तुम्हाला एका दांड्यावर. आणि मग 100 पर्यंत 100 झाडांची किती होतील? 100 रुपयाची 10,000.
बाबा म्हणजे 100 माळा होतो तयार. 100 माळा तयार होते. 25,000 रुपये होतील कायचे. 10,000 तरी आपल्याकडे स्वस्त आहे म्हणतो. स्वस्त आहे. पंढरपूरला 250च्या खाली देत नाही माळी. 10,000 एवढं. आणि टाकलं किती त्याला? अर्धा किलो. काय तेवढं दिवाळीमध्ये आम्ही गिफ्ट देतो सगळ्यांना. एवढं सुंदर म्हणजे जनरली 1-2च तुळे येतं म्हणे. एवढे कसे आले? 200-250 त्याला फुटवे. म्हणजे सांगणे तात्पर्य असं, तिथं अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभव, एका मिरचीच्या शेतकऱ्याने अनुभव सांगितला. 1 एकरमध्ये पहिला तोडा 12.5 क्विंटल, दुसरा 22 क्विंटल, तिसरा 38 आणि चौथा 51 क्विंटल. 1 एकरमध्ये. किती एकर क्षेत्र केलंय? 1 एकर मिरची केली. बर, कधीची गोष्ट ही? 10 आंब्याची लागवड आहे प्लॉट. 55 दिवसात तोडणं चालू केलं पहिला. बर. 12.5 क्विंटल निघली. बर. 1 एकर मध्ये तुमच्या तोडा किती होतो पहिला? 2-3 क्विंटल. हार्वेस्टिंगला सुरुवातीची 4 क्विंटल. 4 क्विंटल. तुमचं डायरेक्ट 12.5 निघली. दुसरा 22, 38, 48. किती दिवसांनी? 10 दिवसाच गॅप निघलं. 10 दिवस. 48 एक शेवट 65 निघलं. 65 निघाला. म्हणजे टोटल किती निघाला 1 एकर मध्ये? 65, 48 बरोबर आहे ना. 110 झाला. बर. त्याच्यानंतर किती अगोदर? 38 म्हणजे 150 जवळजवळ. 22 आणि 22 म्हणजे 170. 12.5. आणि आता हार्वेस्टिंग आहे म्हणजे 200 क्विंटलच्या पुढे गेला. 200 टार्गेट. 250 टार्गेट. सगळी मिळून 50 क्विंटल निघितली. आणि त्याचे असे तोडे बघितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते शेतकरी एवढे एक्साइटेड म्हणजे सर एवढी मिरची काढून सुद्धा रोग नाही, काही नाही, खूप एक्साइटेड. त्यांना किती सांगावं किती नाही. अशा प्रकारे किती अनेक शेतकरी आले होते ड्रॅगनचे वगैरे. त्या सगळ्यांचे शंका समाधान करून आम्ही त्यांच्या एवढा आग्रह की पपई खायला चला म्हणून त्यांनी घरी येऊन गेले. त्यांचा सीताफळाचा बाग होता. त्या सीताफळाच्या बागेला त्यांनी एकच बेसवर टाकला. तर पानं बिनं काय नव्हते, नुसते फळं लटकत होते, सगळे फळं असे. त्यांना म्हणलं का हो तुम्हाला जास्त पैसे ठेवायला बँक नाही आहे का? ते म्हणजे का हो सर? म्हणलं एकच कापड टाकला आणि ते आमच्याकडे सवयच अशी मिळा का म्हणजे काय याचं उत्तरच नाही काही. ते मागं पहिलं नुसते लाकडं फळं आहे. तुम्ही हा माल सोडणार आहे का? नाही विकणारच ना. हा विकणारच. मग त्याला अर्धा कापड खाऊ घालतो. माल तर पुरा विकणार आहे ना. पैसे बी पुरे घेणार आहे. मग अर्धवट त्याला खाऊ का घाल. दैव द्यायला आलेले पण त्यांच्याकडे पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्या मातीमध्ये खूप ताकद आहे, तुम्ही खूप उत्पन्न काढू शकता. म्हणजे अशा प्रकारे त्यांची भेट घेऊन आम्ही निघालो. आता आमच्याकडे वेळच नव्हता. मग पुन्हा ते बाबा बसले होते मध्ये, ते महाबीचे अध्यक्ष बरोबर होते. यांना म्हटलं त्यांना मध्ये घ्या. परत गाडीवर मी बसलो आणि नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचलो आम्ही. म्हणजे मला सांगायचं तुम्हाला की ह्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या मीटिंगमध्ये डेप्युटी कलेक्टर आलेले होते बीडचे. आणि ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसलेले होते. आणि शेवटी त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा प्रगट केला. नमस्कार, मी संजय मस्के, उपजिल्हाधिकारी बीड. माझ्याकडे जवळपास 10 एकर जमीन आहे. मुक्काम वाई, तालुका मंठा, जिल्हा जालना. मी राहायला छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि इतकी आवड आहे शेतीची. बीडला असताना खूप लोकांच्या व्हिडिओ बघितले, परंतु 1 जानेवारीपासून मी रामसरांचे व्हिडिओ जवळपास 2000 व्हिडिओ बघितले. आणि त्या दिवशी ठरवलं SCT वैदिक शिवाय शेतीच करायची. 17 जूनला जसं मला सकाळी 6 वाजता तुमची गाडी आली, 10 वाजता गाडी माझ्या शेतावर गेली, 11 वाजता मी पेरणी सुरू केली. सोयाबीनची पेरणी आहे. मी आयुष्यामध्ये एवढं सुंदर असा रिझल्ट कधी पाहिला नाही की फुलं किती आले, शेंगा किती लागल्या. एका झाडाला कमीत कमी 120 ते 150 शेंगे गेला. त्या शेतामध्ये फक्त 5 ते 6 एवढंच ॲव्हरेज निघायचा. आजची परिस्थिती अशी आहे की 12 ते 15 पर एकर ॲव्हरेज निघायचं. फक्त एवढं हे सगळं स्वस्त आहे, फक्त क्वांटिटी करता. आणि फार समाधानी आहे मी. आणि सरसारखे खरं म्हणलं तर आपल्याला परमेश्वर रामच भेटले. श्रीमंत होण्याची आवड निर्माण. जसं मागच्या मीटिंगमध्ये आमदारच्या फॅमिलीमधले लोक आले होते, अधिकारी आले होते, तसं ह्यावेळेस पण आले होते. तर या महाबीचे अध्यक्ष तिथं होते, त्यांच्या समवेत अनेक मान्यवर मंडळी तिथं होत्या. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा रिस्पॉन्स तिथे 750 शेतकरी आले. म्हणजे असं वाटलं की आपण इथं पहिल्यांदा आलेलोच नाही, असं वाटतं इथं आपण खूप वेळ आलेलो आहे. पण त्या शेतकऱ्यांचा आनंद एवढा की त्यांनी सांगितलं साहेब त्या भागामध्ये 1 तासाच्या वर कधी मिटिंग होत नाही शेतकऱ्याची.
तब्बल 4 तास शेतकरी खुर्चीला खेळून बसले. काय ताकद असेल. त्याच मीटिंगमध्ये 7 फॅमिली आलेल्या होत्या. नवरा बायको असे किती जण आले होते? 7 जण आलेले होते. तर जेव्हा आम्ही तेथील जे पती होते त्यांच्या हातून आम्ही जेव्हा त्यांच्या पत्नीचे ज्यावेळेस हार घालून ज्यावेळेस त्यांचे अभिनंदन केलं, सर फोटो घ्या. तो सोहळा सर्व शेतकऱ्यांना एवढा आवडला की कोणाचं लग्न होऊन 20 वर्ष झाले होते, कोणाचे 25 वर्ष झाले होते, कोणाचे 30 वर्ष झालेले होते, कोणाचे 10 वर्ष झालेले होते. सर्व फॅमिलीमध्ये एक ज्या भगिनी होत्या त्या तर एवढ्या लाजल्या. त्यांचा मुलगा एक दुबईला, एक आळंदीला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की खऱ्या अर्थाने दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन आहे ते त्या ठिकाणी सर्व नारायणांनी आपल्या हाताने केलं. तो सोहळा त्या ठिकाणी सर्वांच्या कायम स्मरणामध्ये राहील. आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल का तिथे एक शेतकरी आले होते जालन्याचे. ते रडले. का रडले माहिती का? त्यांना मी म्हटलं होतं केमिकल वापरू नका. त्यांनी केमिकल वापरलं आणि त्यांचे जिथं 8 लाख होणार होते तिथं फक्त 3-4 लाख रुपये. ते म्हणे सर पैसे कमी झाले याचं नाही, पण तुमचं ऐकलं नाही याचं फार वाईट वाटलं म्हणे. त्याचा पश्चाताप म्हणून ते 60 शेतकऱ्यांना ते तिथे घेऊन आले होते स्वतःच्या खर्चाने. कशा करता? मी जी चूक केली ते शेतकऱ्यांची होऊ नये म्हणून घेऊन आले होते. मग चर्चासत्राला तब्बल 6 वाजेपर्यंत लोक थांबले आणि तिथून आम्ही आवरून रात्रीचा आमचा मुक्काम. तिथून आम्ही निघालो फत्तेपूर मार्गे. आम्ही जामनेरला आलो, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये. तर सगळा विरान आणि भयान असा रस्ता, सगळं जंगलांमधून, जंगल सोडून काहीच नाही. आणि डोंगराचे सगळे पठार प्रदेश, दोन्ही बाजूनी जमिनी खाली, सगळं लांब लांब असे जसं विमानातून बघतोय असे सगळे तारे चमकायचे. आणि रात्रीचा प्रवास आमचा गेला. तर कसं बसं करत आम्ही पोहोचलो जामनेरमध्ये. आणि तिथे एका शेतकऱ्याने जेवण ठेवलं कमाळ्यामध्ये. त्याच्या विजिट होती दुसऱ्या दिवशी त्यांनीच केळीच्या. तर दोघं भाऊ येते, दोघा भावांचे 2 बंगले. आणि मजल करत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. तर ते वाटच बघत होते. तर तिथे गेल्यानंतर जेवण करण्याच्या पूर्वी चर्चा झाली. जेवण झालं आमचं आणि जेवण झाल्यानंतर त्यांच्या पिकाविषयी चर्चा झाली. तर आम्ही म्हटलं आपण आत्ताच व्हिजिट करू. ते म्हणे नाही शेतकरी येणार म्हणे भेटायला, सकाळी आपण करू म्हणे. मग आम्ही आलो, जामनेरमध्ये मुक्काम केला आणि सकाळी व्हिजिटला गेलो. सकाळी व्हिजिटला गेल्यावर रस्त्याने जेव्हा बागा बघितल्या केळीच्या, बापरे, सगळ्या करपलेल्या, सगळ्या बागांना रोग लागलेले, सगळ्यांना व्हायरस आलेला. तो सिगाटोका व्हायरस जो आहे ते CMV व्हायरस आहे. सगळ्यांनी त्या बागा अगदी विकृत झालेल्या. आणि जेव्हा आम्ही सामरोद त्यांच्या गावामध्ये आलो, सगळ्यात जास्त केळी प्रसिद्ध आहे जळगावमध्ये, जळगावमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध जामनेरमध्ये, आणि जामनेरमध्ये सगळ्यात प्रसिद्ध गाव सामरोद, जे हब म्हणतात त्याला केळीचं. तिथंच आम्ही होतो. सगळ्या रस्त्यांनी बागाच बागा, सगळीकडे बागाच बागा. परंतु आपल्याला मनाला भावला अशी बाग नाही कुठेच. सगळीकडे रोग. अगदी चांगली जरी बागा असली तरी असे एवढले घड, असे आकसलेले घड. आणि जेव्हा आम्ही मध्ये गेलो तर आपली बाग जेव्हा आली
तिथे केमिकल आणि आपलं SCT वैदिक हे शेजारी एकच क्षेत्र आहे, मध्ये बांधसुद्धा नाही आहे. 2 भावांचं 1 एकर वाटलेलं, यांचं इकडं 2-2.5 एकर आणि यांचं 5 एकर. तर अशा त्या क्षेत्रामध्ये आम्ही ड्रोनमधून बघितलं तर डायरेक्ट खटकी पडलेली होती. आपली केळी गर्दीच होती, त्यांची केळी पातळच होती. खाली गेल्यावरती सगळं चित्र स्पष्ट झालं. त्यांच्या केळीला 70 रुपये खर्च करून सुद्धा त्यांची केळी पानं सोडत होती, त्यांची केळीचे घड बारीक होते आणि यांचे घड एकदम सुंदर होते. अजून तयार नव्हती झाली तरी पण घड सुंदर होते. यांचं उत्पन्न जास्त निघणार होतं आणि खर्चही त्यांच्यापेक्षा कमी होता. त्यांनी सगळ्यांनी तिथं अनुभव सांगितले आणि तिथं शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला. त्यांना मी म्हणायचो, अहो यांनी वैदिक केळी चांगली पिकते, ही करा. तिथं शेतकरी माझ्याशी भांडायचे, सर पण उपयोग काय? म्हणलं का बरं उपयोग नाही? ते म्हणे मग वेगळा बाजारच नाही त्याला. म्हणलं वेगळा बाजार नाही मग पिकवायचेच नाही का? ते म्हणे नाही सर, तुम्ही कशीही पिकवा, या भागामध्ये एकच बाजार देता म्हणे सगळे. की तुम्ही जे आता हे म्हणताय की वैदिक वगैरे आपलं ठीक आहे, तर मला असं म्हणायचं की तुम्ही त्यासाठी मार्केट उपलब्ध करा की आम्हाला जे आम्ही करू. आम्ही का करू? एक मिनिट, तुमचं हेच चुकतं. पहिली गोष्ट, गरज कोणाची आहे? गरज तर आपली आहे, तुमची. एक मिनिट, तुमची आहे. आता पहिल्या गोष्ट क्लिअर करा, हात सोडा. हे माल तुमचा आहे त्या मार्केटला जरी गेला तरी 2 रुपये जास्त जाणार आहे. हॅलो थांबा एक मिनिट. आता यांची केळी विकली जाणार आहे ना, बाळाची पाय पाण्यात दिसत, किती लय वेळ नाही ना त्याला. याचं वजन बी कळल, रेट बी कळल, बरोबर आहे की नाही? तुम्ही हे बघा, भाव तोच जाणार आहे. वेटचं मी समजू शकतो, पण मी तुम्हाला सांगतो भाव तोच जाणार आहे. तुम्ही जर स्वतः स्वीकारलेले येते का भावात बदल होणार नाही, तर तुम्हाला मिळणार बी नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पहिलं ठरवा हा माझा माल सोन्यासारखा आहे, आणि तो सिद्ध जर असेल तर तुम्ही त्यासाठी हट्ट करा, आग्रह करा. तर मला सांगा, लोखंड घेणारा आणि सोनं घेणारा एकच व्यापारी राहतो का? नाही, वेगळे. तुम्ही जर सोनं लोखंडवाला घेऊन गेले तो काय करणार आहे? मग त्यांना मी पटवून दिलं की लोखंडाचा व्यापारी आणि सोन्याचा व्यापारी वेगळा असतो. तुम्ही जर लोखंडाचा व्यापारी जर सोनं घेऊन गेले तर तो लोखंडाचा भावात घेणार, त्याची ऐपत नाही ना. मग तुम्ही आधी सोनं पिकवा. ते म्हणे सर आम्ही ते व्यापारी आमच्याकडे येतच नाही म्हणे. म्हटलं तुम्ही पिकवा आधी तुम्ही सर पित्रपट्यामध्ये कावळ्याला घास घाला आणि मग कावळे येतील ना. तुम्ही ताटामध्येच घास आणि काव काव करते, कसे कावळे येतील? मग त्यांचं हे लक्षात आणून दिलं. मग त्यांना पटलं ते. म्हटलं तुम्ही आधी SCT वैदिक पिकवा आणि मग पिकवल्यावर तुम्हाला पहिला फायदा काय आहे, त्या मार्केटमध्ये रेट चांगला मिळेल, वजन चांगलं मिळेल. ती सगळी चर्चा केली, त्यांची भेट झाली आणि आम्ही पहूरला आलो. नादो महानोर जे कवी आहे प्रसिद्ध गाजलेले, त्यांचे मित्र होते, त्यांना आदर्श मानणारे. पहूर हे गाव असं आहे का मिरचीसाठी हब आहे, तिथलं प्रसिद्ध आहे खूप. त्या पहूरमध्ये ते एकमेव असे शेतकरी आहे की गेल्या 10 वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करतात, म्हणजे केमिकल अतिशय कमी वापरतात. आणि त्यांनी हलक्या रानामध्ये आपलं SCT वैदिक वापरले, 3 बेसोलोस टाकले आणि त्यांनी व्यापारी धरून आणला आणि उभा केला तिथे. चालला होतो निघून, त्याला धरून आणला, म्हणे ये उभा राहा आणि साहेबांना सांगा म्हणे काय फरक आहे आमची केळी पण. तर ते व्यापाऱ्याला त्यांनी धरून आणला आणि परत त्याला सांगायला लावलं सगळं. आम्ही तुम्हाला विचारू, जे खरं सत्य असलं ते कलरच्या बाबतीत विचारू. तुम्ही आता जे मळे कापताय त्याच्यात आणि याच्यात कलर मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? सत्य धर्माने सांगायचं एकदम. हे व्यापारी अच्छा आमच्या परिसरातील नामांकित व्यापारी. हे तुम्ही किती वर्षापासून करता व्यापार? 35 साल हो गए. मतलब आपकी पूरी उम्र गई इसमें क्या? तो आपने जो बदला वो भी देखे होंगे? सब देख लिया. अभी 20 साल से आप अभ्यास करो थोड़ा. 20 साल में किसान की जो क्वालिटी है वो उसमें जैसे जैसे केमिकल यूज कर रहे लोग, तो उससे कुछ नुकसान हो रहा है कि नहीं हो रहा है? क्या मतलब आपको अगर अच्छा माल मिलता है, कभी कभी माल खराब हो जाता है रास्ते में, ऐसा होता है क्या? ज्यादा मारने से होता है, गाड़ी ज्यादा फुहारा मारने से, कंपनी ज्यादा वापरने से होता है. हल्की जमीन होने के पीला दम माल है, एकदम क्वालिटी बेहतरीन है. आता यांनी हा माझा माल भरला, हा जम्मू श्रीनगरला गेला मॉल मध्ये. हा तर यांच्याकडचा नंबर घेतील ते आणि हमको अमुक अमुक नंबर की अमुक तारीख की जो गाड़ी भेजी वही माल होना, हमको भाव कितना भी हुआ तो वही माल होना, वो मल्ले काय माल होना. मग याचं कारण तो माल मार्केटमध्ये 8 दिवस टिकतो आणि तो शेवटच्या ग्राहकापर्यंत जो विक्रेता असतो तो माल काळा पडत नाही आणि लिदी होत नाही सर. तो 4 दिवस आणि केळ खाल्ल्याच्या नंतर खाणाऱ्याचं समाधान होतं. तर त्यांचे म्हणजे त्यांची केळी पाहून चक्कीच झालेली, सगळं गाव तिथं आलेलं होतं. ती चर्चा झाली. जेव्हा आम्ही जायला निघालो तिथे एक मुस्लिम शेतकरी परत आले. ते म्हणे की यांनी करून दाखवलं म्हणे सर, आम्ही सगळेजण बघायला आलो होतो यांचं, परंतु यांनी खऱ्या अर्थाने दाखवलं की तुम्ही जर योग्य मार्गाने शेती केली तर शेतीमध्ये दम आहे. ताज्जुब लग रहा है सर, ये
ऐसी जमीन पर ऑर्गेनिक खेती उन्होंने ऐसी जमीन पे वैदिक खेती है, वैदिक वैदिक पढ़ रहा मैं, ऐसा माल लादना बोले तो ये मामूली बात नहीं, चमत्कार जैसे लग रहा है। चमत्कार जैसा लग रहा है। बराबर है। आणि जमीन काली नहीं है ना, लोगों का इस पे विश्वास नहीं बढ़ता, उन्होंने करके दिखा दिया ना। बिल्कुल बिल्कुल कि ऐसा हो सकता है, नामुमकिन को मुमकिन करके दिखा दिया। क्या बात है, क्या बात है, ये आपके वर्ड्स है, सवाल ही नहीं सर। आप भी किली बनाते हैं? नहीं, 50,000 लाने के लिए। अच्छा, आप करो ये, आप उसमें से 1000 करो, ऐसी वैदिक करेंगे। मैं बोला इनको तुमचं कुठे लॅब असली सर, अनालिसिस पृथक्करण त्याचे, तर आता त्यातले 2 केळं त्यात करा आणि लॅब मध्ये झिरो रेसिडेंट, झिरो रेसिडेंट। मैं इनको बोला तो क्या बोले थे, हाँ मैं एक येड़ा है, पागल है बोले, तुम मत पागल बोले मेरे साथ में, करके दिखूंगा बोले, उसके बाद तुमने करना। सही बात, सही बात है, क्या बात, वेरी गुड। आता सगळीकडे शेतकऱ्यांचा उतार कमी झालेला आहे। यांच्या केळीचा घड हा अफलातून आहे, 28 ते 30 किलो घड। हा उचला 2 जण उचला संभा। 28 तरी ॲक्युरेट नाही राहते त्यांचा। हलक्या रानामध्ये अगदी त्याला चुनखडीचं रान। त्यांनी सांगितलं साहेब याच्या ठिकाणी पाणीच साचलं नाही, म्हणजे सगळीकडे पाणी साचलं, आमच्या शेतामध्ये पाणी साचलं नाही, हे बघूनच मला लय आनंद झाला। आणि म्हणून अशा प्रकारे त्यांची भेट घेतली। त्याच्यानंतर ती व्हिजिट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सर म्हणे इथं आम्हाला व्यवस्था करा, जानेवारीमध्ये मोठा मेळावा लावतो म्हणे साहेब मी, मला फार इच्छा आहे म्हणे, हे खूप चांगलं तंत्रज्ञान सगळ्या जगाला कळलं पाहिजे। किती लोकांचा मेळावा ठेवायला सांगा? मी 1000 लोकांचा ठेवेल सर। काय बात करता, खरंच कमी नाही, 1000 कमी नाही ठेवणार बस। आमचं त्यांचं फार मोठी फॅमिली होती ना, जे बागबान पिक्चर आहे अमिताभ बच्चनचा, तर त्यांची फॅमिली एवढी मोठी होती, 40-45 लोकांची फॅमिली होती। तर त्यांचा बागबान पिक्चरमध्ये ज्यावेळेस पिक्चर तयार करायचा होता तेव्हा जलसा बंगल्यावरती अमिताभ बच्चननी त्यांच्या बंधूंना बोलवलं होतं, आणि तुम्ही फॅमिली कशी चालवता, तुमच्या घरामध्ये कसं वागता, हे सगळं त्यांनी त्यांच्याकडे रेकॉर्डिंग करून घेतलं होतं। त्याच्यामुळे त्या बागबान पिक्चरची जी स्टोरी आहे ती त्यांच्या फॅमिलीची बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे। एकत्रित कुटुंबामध्ये 56 लोकांचं कुटुंब होतं तुमचं? 56 लोकांचं, 7 भाऊ, 7 भावाचं 56 लोकांचं कुटुंब होतं। आई वडील वारल्याच्या नंतर 17-18 वर्षानं आम्ही अलग निघलो सर, 20 वर्षानं अलग निघलो। तर अमिताभ बच्चनला जेव्हा मालूम पडलं बागबान पुरस्कार हात्यानं, तिथे मोठ्या भाऊला आमच्या जलसा बंगल्यावर बोलावलं होतं। तुम्ही एवढं, मी बागबान पुरस्कार एका कुटुंबावर काढला नाही, तर तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन तुमची स्टोरी सांगावी, तुम्ही कसं हँडल करता, सगळं त्यांनी रेकॉर्डिंग केली होती। आणि प्रतिभाताईंनी दिल्लीला त्या राष्ट्रपती होता तेव्हा ह्याच याच्याबद्दल, आणि तुम्ही एवढी शेती कशी हँडल करता, आणि 125-150 एकर जमीन तुम्ही, मी एकत्रित कुटुंबामध्ये 100 एकर जमीन हँडल करणारा मी एक वन मॅन शो होतो, म्हणून हे सगळं चालत होतं सर। त्यांनी सांगितलं साहेब आता मी मेळावा घेणार या भागामध्ये प्रसार करणार। तिथून आम्ही धुळ्याला शेवटच्या चर्चासत्राला आलो। चर्चासत्राला आल्यानंतर उशीर झालेला होता तसा, परंतु कारण ट्रॅफिक होती रस्त्याने, तिथं आल्यानंतर शेतकरी जे होते संख्या तर 250-300 होती, परंतु नंदुरबार वरून 25 शेतकरी आले होते, आणि सगळ्यात जास्त शेतकरी हे जळगाव म्हणून आलेले होते। चर्चासत्र धुळ्यामध्ये, आणि शेतकरी कुठून आलेले? जळगाव म्हणून आलेले। आणि शेतकरी एवढे आपण ज्याला म्हणतो क्रीम होते, की आपण म्हणतो गर्दी आणि दर्दी, ते दर्दी शेतकरी हो, अभ्यासू, एक तर प्राध्यापक होते, PhD केले कॉटनमध्ये, फर्टिलायझर्स आणि प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये PhD केले कॉटनचे सायंटिस्ट होते। त्यांनी स्वतः कांद्याला वापरलं। त्यांनी सांगितलं की माझ्या कांद्यामुळे व्यापाऱ्यांनी आमच्या भावाचा काय केला, सत्कार केला म्हणे कांद्याची क्वालिटी बघून, आणि त्यांनी सांगितलं की हा कांदा तुम्ही विकू नका। कुणी सांगितलं? व्यापाऱ्यांनी। कोणाला? यांच्या बंधूंना। का बरं विकू नका? कारण याला क्वालिटी आहे म्हणे, लगेच मार्केटला विकू नका, हा टिकेल आणि चांगला बाजार आल्यावर विका। नमस्कार, तसं मी शेतकरी प्लस एक प्राध्यापक आहे। असंच युट्यूबवर आणि माहिती मिळाली नेमके SCT काय आहे, आणि त्यातल्या त्यात मी कॉटनवर PhD केलेली सर। PhD केल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की कर्ब काय आहे, शेती काय असतो, या सगळ्या गोष्टी कळतात, म्हणून मी ह्या ग्रुपला जॉईन झालो। सर स्तुती करत नाही, माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ आहेत की मी कांद्याचं उत्पन्न, माझ्याकडे 18 एकर जमीन आहे, तेवढ्या जमिनीमध्ये मी 10 एकर तरी कांदा लावतो, आणि हा 10 एकर कांदा जो लावतो तो कांदा आता सगळ्या SCTच्या ह्या डोसवर आहे। हा कांद्याला मी ज्यावेळेस वापरलं तर त्यावेळेस ते कांद्याला वापरलं तर मार्केटमध्ये ओमरानं आमच्याजवळ सगळ्यात मोठं मार्केट आहे सर कांद्यासाठी, ते कांदे घेऊन जातो आम्ही,
तर मग त्याची चकाकी, त्याचा कलर, त्याचं शायनिंग, एकसारखा माल आणि उचलताना कांदा जो आहे ना तो कडक लागतो. तर मग खंडू पाटील म्हणून एक व्यापारी आहेत तिथले, सगळ्यात मोठे व्यापारी आहेत. तर त्यांनी की बुवा हा माल आपल्याला हे ट्रॅक्टर, त्यांनी असं जाणवलं की बुवा वेगळंच आहे काहीतरी. कोण आहे रे बाबा, इकडे म्हणे तू. मग त्याला बोलवलं, काय रे बेटा किती माल आहे म्हणे हा. म्हणे माझ्याकडे 40-45 ट्रॉल्या माल आहे म्हणे. तर म्हणे मग कसं आहे, चाळी ठेवलाय का म्हणे. हो आहे म्हणे, थोडं नंतर विक म्हणे, थोडं नंतर विक. हा, वेटर वॉच कर म्हणे. नाही, माझ्या भावाचा तिथे सत्कार केला आणि फोटो काढला. म्हणजे माल चांगला पिकवला म्हणून. हो, बघा व्यापाऱ्याला सुद्धा त्या माल बघून काय झाली, चांगली भावना झाली. तर ते व्यापारी आज सांगेल का, आलं लक्षामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेस तुम्ही क्वालिटी पिकवता त्यावेळेस तुम्हाला समोर क्वालिटी लोक भेटता. बरोबर आहे. तुम्ही भंगार पिकवलं तर भंगारवाली भेटणार तुम्हाला. तुम्ही भंगार पिकवायचं आणि जर व्यापारी तुमच्याकडे यावा अशी अपेक्षा करायची वेळे पण आहे, ते तिथं सिद्ध झालं. मग त्या ठिकाणी गाईचे ॲनिमल हेल्थ चार्जरचे अनुभव सांगणारा एक शेतकरी होता. त्यांनी जी स्टोरी सांगितली ती मात्र अशी हृदयाला भिडणारी आहे. त्यांनी सांगितलं की माझी एक गाय म्हणे पांगळी झाली, माझा खूप जीव तिच्यावरती. जिल्ह्यातले तज्ज्ञामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणले पण ती गाय काय उठेना. मग मी पाळणा आणायला गेलो. पहिल्यांदा आणायला गेलो होतो, पहिल्यांदा मिळाला नाही. मग परत दुसऱ्यांदा गेलो म्हणे, तोपर्यंत ॲनिमल हेल्थ चार्जर चालू केलं होतं. पहिल्यांदा गेलो तेव्हा ॲनिमल हेल्थ चार्जर आणलं, चालू केलं आणि 8 दिवस चालू होतं. मग गाई खायला लागली, चारा बिरा खायला लागली, जरा बरी वाटली पण उठली नाही म्हणे. म्हटलं आपण पाळणा आणायचं. मग मी दुसऱ्यांदा पाळणा आणायला गेलो. जिथं पाळणा आणायला गेलो तिथं पण तो मिळत नव्हता. त्यांना फार विनंत्या केल्या म्हणे, कसं तरी करून तो पाळणा गाडीमध्ये चढवला आणि तेवढ्यात वडिलांचा फोन आला म्हणे. म्हणजे काय म्हणे, वडिलांचा फोन यासाठी आला असेल का बाबा की व्यवस्थित आहे की काय वगैरे ते विचारत असतील म्हणे, चौकशी करत असतील ख्याली खुशाली. तर वडील म्हटले म्हणे तू पाळणा घेतला का. म्हणे हो घेतला. म्हणे आता खाली उतरून देईल. म्हणजे का बरं. म्हणजे आपली गाय उतर. सर, माझं नाव ज्ञानेश्वर सुभाष पाटील, मी राहणार खर्जाचा नंदुरबार जिल्ह्याहून आलेलो आहे. माझे पंजोबा पण, आजोबा पण आणि वडील पण घरासाठी का असे ना पण 1-2 दुधाचा ढोर असायचा. एक तरी गाय आहे आता तर आहे. आणि माझा आत्मविश्वास मिलचा आणि ॲनिमल हेल्थच्या मुळे एवढा वाढला आहे की मी माझं पूर्ण भविष्य, माझ्याकडे जमीन भरपूर 26 बिघा जमीन आहे पण मी जमीनकडे लक्ष देणार नाही. मी गाई गोठा स्वतः उभा करेल. माझ्याकडे 2-3 वर्ष अगोदर एक गाय होती. दूध काढताना असं मारलं गेलं होतं तिला. मारलं गेल्यामुळे तिच्या स्तनाच्या वरती जे गाभार असतो असं गाठ झाली होती. तिच्या पहिल्या जॉबाची जी गाय वासी होती कालवड, ती आम्ही तिला जतन करून सांभाळून व्यवस्थित ती गाभ झाली. तिसऱ्या 4थ्या महिन्यात सर तिला काय प्रॉब्लेम आला गुडघ्यामध्ये, स्नाण्यामध्ये. ती जशी बसली तसं उठायला तयार नव्हती. डॉक्टरांना बोलत किती दिवस ती 15 ते 20 दिवस बसलीस. उठायची नाही. गाभ होती ती 4 महिन्याच्या लगभग गाभ होती. मग खूप प्रयत्न केले. मग जिल्ह्यातला जो मेन डॉक्टर असतो सरकारी, मी त्यांना कॉल करून बोलवलं. ते आले. ते पण मला प्रत्येक डॉक्टर 3-4-5 हजार खर्च करायचा आणि मग सांगायचा की आता तू पैसे टाकू नको. त्या वाचीसाठी ना सरांकडे घेऊन म्हटलं असं आहे म्हणे. मग आपल्याकडे ना म्हणे एक ॲनिमल हेल्थ चार्ज म्हणून प्रोडक्ट आहे, आत्ताच आलेला आहे, तुम्ही वापरा, त्याचा रिझल्ट पहा. मग मी ते पण आणलं आणि माझ्या गावात कापूस विकायला गेले होते. त्यांना ते फोनमध्ये सांगितलं होतं की गोलिप मशीन असतं, ते गोल त्याच्यावर बसून तिची वेदना पाळली जात नाही. म्हटलं तिच्यामध्ये जेवढा दिवस जिवंत राहील तेवढा जीवन. कारण की डॉक्टर सांगितलं नाही साहेब, मी 16,000 रुपये खर्च केले होते तिला सगळ्या डॉक्टरांची. म्हणजे तिकडनं करून मग मी ते गोलिप मशीन आणण्यासाठी माझ्या गावामध्ये गेलेले कापूस विक्री. नंदुरबार मध्ये चोपाड्याला एक मोठी गोशाळा आहे चोपाड्याजवळ रस्त्याची. त्यांच्याकडे 5-6 गोल्ड मशीन असतात. ते आणले मग एक मशीन तिथं गाडीमध्ये ठेवलं. नाही तेव्हा त्यांनी म्हणजे ना ठेवलं ना, त्यांनी आम्हाला वापस केलं कारण की आमचं बाहेर गावी गेलेलं आहे, ते घेऊन या, तुम्ही ये नका घेऊन. ते रिटर्न आले. मग मी ह्याचाच आणलं सर. मग ते आल्यानंतर गायला आहे ना 3-4 तास दिले मी. ते सपण्याआधी गायमध्ये ना थोडं चारा खाण्यामध्ये मला बदल दिसला. पण तरी माझं मन बोलायचं आता आपल्याला तिथं जायचं आहे, ते गोल्ड मशीन आणायचं आहे, असो तो पाळणा, ते आपल्याला गायसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. आपण एवढं केलं
गाय मातासाठी. सर मी स्वतः गेलो, ते मशीन ठेवलं, त्या ट्रस्ट त्यांचा नेम इथं आमच्या इथं हे करून नोंद करून जा. नोंद करत असताना माझ्या वडिलांचा फोन आला, कुठं आहे म्हटलं, बस मशीन ठेवलं गेलं, येते म्हणजे गायचं दूध टाकण्यासाठी वाट पाहत असते. मशीन नको आणून आपली गाय उभी राहते. क्या बात आहे. येस, म्हणजे मशीन ठेवायच्या वेळेस फोन आला. हा सर. म्हणजे अशा प्रकारे तिथे पण आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव घेतले. तर ते अनुभव घेतल्यानंतर तिथे एक शेतकरी आले होते का, ते म्हणे साहेब मी तुमचा बेसल डोस वापरला आहे म्हणे. मग म्हणे तरी पण माझ्या शेतामध्ये व्हायरसचे झाडं आहे म्हणे, तुम्ही तर म्हणे रोग नाही येत म्हणे. म्हटलं ठीक आहे, वरती या म्हटलं आणि सांगा मला सगळ्यांना तुमची अडचण कळू द्या. मग त्यांनी सांगितलं की असं समस्या झाली सर म्हणे, मी पहिला बेसल डोस टाकला आहे, स्ट्रॉंग टाकला, बरोबर टाकला त्यांनी. 1 एकरला 3-3 किलो RNPH आणि कृषी अमृतच्या 10 बॅग एकदम परफेक्ट टाकला. आणि माझे झाडं अजून 30 दिवसाचे, मग व्हायरस 30-40 दिवसाचे, व्हायरस कसं करावा म्हणे. मी आजच 12 झाडं उपटून आलो म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं पहिला बेसल डोस माती बलवान, दुसरा बेसल डोस पीक पैलवान, तिसरा बेसल डोस शेतकरी धरला, चौथा बेसल डोस ग्राहक आरोग्यवान. तुम्ही दुसऱ्या बेसल डोसपर्यंत आले नाही. जनरली असंच असतं. म्हणजे तुमचा सेंद्रिय कर्ब कमी असेल त्याच्यामुळे पहिल्या बेसल डोसपर्यंत माती तुमची स्थिरस्थावर होईल आणि दुसऱ्या बेसल डोसपासून तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. तर अजून बॅक हिस्ट्री शिल्लक आहे म्हटलं मातीची तुमच्या. तर ठीक आहे, त्यांचं समाधान झालं. म्हटलं तुम्ही काय काय देता. ते म्हणे सर माझा एक प्रश्न होता म्हणे अजून. म्हटलं काय हो. म्हणे मी जीवाणूच्या स्लऱ्या करतो म्हणे, त्याच्यामध्ये सॉईलचं टाकलं चालेल का. म्हटलं धन्यवाद, पाय करा म्हटलं त्यांचे पुढे. बरं. तर म्हटलं अहो साहेब तुम्ही किराणा नाही तुमच्या जमिनीमध्ये, तुम्ही आचारी बोलू राहिले. म्हटलं कसं व्हायचं. म्हणे कसं काय हो सर. सर मी 1 एकर वांग लावलेलं आहे, त्याला मी बेसल डोस मी कृषी अमृतचा भरलेला आहे. बेसल डोस 12 गोणी. किती वेळा टाकला. पहिल्यांदा टाकलाय, म्हणजे 1 महिन्याचं वांग होईल 15 तारखेला. आता 1 महिन्याचं होईल. एकच बेसल डोस झाला. त्याच्यानंतर त्याला म्हणजे किती टाकला, किती एकराला. 1 एकरला आपण 12 बॅग टाकले सर. आणि बेसल टाकलं 3-3 किलो. 3-3 किलो. हो. RNPH सगळं 4 होते ते. टाकल्यानंतर तुम्ही सॉइल चार्जर ड्रिंचिंग किती वेळा झाली. सॉइल चार्जरची 2 वेळा ड्रिंचिंग केली. सुरुवात केली कायच्या पूर्वी वापरलेले आहे. मी SCT वैदिक म्हणजे 5 वर्षापासून तुमचा फॉलोअप घेत होतो, पण मी यावर्षी पहिल्यांदा वापरतो. ओके, व्हेरी गुड. आता यांनी पहिल्यांदा वापरलं, पहिलाच बेसल डोस झालेला आहे. तर तुमची समस्या काय आहे का, व्हायरसचे काही प्लॉट तर ते उपटले तुम्ही. आणि ते उपटून तुम्ही बाहेर टाकले. तुमचा पहिलाच बेसल डोस झाला. आपण काय म्हणतो, पहिला बेसल डोस म्हणजे माती बलवान आणि दुसरा बेसल डोस म्हणजे बरोबर आहे. म्हणजे जो जेव्हा तुमचा दुसरा बेसल डोस जाईल तेव्हा ती ताकद काय उतरल पूर्णपणे झाडामध्ये उतरल. तो पण तुम्हाला जुना इतिहास त्रास देईल. बरं सर, आम्ही जीवामृत पण तयार करतो, तर त्याच्यामध्ये मी आता 1 लिटर सॉइल चार्जर टाकलेलं आहे, तर चालतं का सर. तुम्ही याला सोडलंय का. नाही, मी आता 1 हप्त्याचं उद्या होईल. जीवामृत कधीपासून वापरता. जीवामृत आम्ही 1-2-3 वर्षापासून वापरतोय. धन्यवाद. तुम्ही त्याला सोडता. नाही, आम्ही ड्रेंचिंग करतो सर त्याला, पंप त्याच्यामध्ये काढून. चांगलं आहे. त्यासाठी मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे आलोय आम्ही. मला एक सांगा 1 मिनिट, जीवाणू कोण आहे. जमिनीतले आचारी. जीवाणू सेंद्रिय कर्ब वाढवता का नाही. उत्तर काय आहे, नाही. मग सेंद्रिय कर्ब कोण वाढवतो, सेंद्रिय पदार्थ. जर किराणा माल असेल तर आचारी उपयोगाचा. किराणा माल नाही आहे ना, आचारी सोडले काय करतील ते. बोला बोला बोला. तुमचा घरचा किराणा सेम गोष्ट होती. मग त्यांना मी तो व्हिडिओ दाखवला सॉईल मॅटर्सचा. सॉईल मॅटर्समध्ये त्यांनी पाहिलं वरून पालापाचोळा पडला, त्याचा ह्युमस तयार झाला, तो खाली गेला, खाली जीवाणू तयार झाले आणि त्या ह्युमसमधला कार्बन कोणी खाल्ला, जीवाणूंनी. आणि जीवाणू काय झाले, स्ट्रॉंग झाले. हे त्यांनी पाहिलं. म्हटलं आपण टाकलेला बेसल डोस साहेबांनो तुमच्या जीवाणूंनी खाऊन टाकला. म्हणजे असं पण होतं का. म्हणलं असं पण होतं. त्यांनी पाहिलं. मग त्यांना म्हटलं मला सांगा, म्हणलं रिकामी टाकी आहे पाण्याची. आपला नेहमीचा प्रश्न जिवाळ्याचा, रिकाम्या पाणी टाक्यामध्ये जर विरजण टाकलं द्यायचं तर सकाळपर्यंत होईल का नाही. तर अर्धी टीम होती मागची, ती म्हणे हा होईलचं. आणि यांनी पाहिलं ते हा म्हणले. ते म्हणलं बघा हा म्हणले. म्हणलं का होईल का हो, यांना विचारलं. ते म्हणे नाही होणार. म्हणलं का नाही होणार. म्हणे ते तापवेल नाही म्हणून नाही होणार. समजा मला सांगा पाण्याची टाकी तुमची घरची, हॅलो ड्रम,
त्याच्यामध्ये आपण दह्याचं विरजण टाकलं तर उद्या सकाळपर्यंत दही तयार होईल, बरोबर? हा म्हणले काही जण मागच्या तुम्ही मला कन्फ्युज करू म्हणले काही मला पूर्ण बाहेर टाका. मला सांगा पाण्याच्या टाकीमध्ये जीवन तयार होईल का दही टाकल्यावर? दही टाकलं समजा विरजण टाकलं पाण्यात टाकलं तर तिथं दही तयार होईल का दुसऱ्या दिवशी? का पण नाही म्हणा? कारण की आपण त्याला गरमच केलं नाही ना. दूध का नाही सर? पाण्याच्या टाकीत जीवाणू कथे दही कसं काय तयार होईल? त्याला काय पाहिजे? दूध पाहिजे. आपल्या जमिनीत जर सेंद्रिय कार्बन नसेल आणि जर तुम्ही जीवाणू सोडले, ऑर्गॅनिक मॅटर नसेल आणि तुम्ही जीवाणू जर सोडले तर ते तुमच्या जमिनीला नापीक करतात. हो म्हटलं त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जर दूध असेल तर विरजणाचं काय होईल? दही होईल. पाण्यात कसं काय होईल म्हटलं? तसं तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल तर जीवाणू तुम्हाला मदत करतील. पण त्या जीवाणूनं जर खायला, आचार्याला जर खायला नसेल तो स्वयंपाक कसं काय करी? आणि स्वयंपाकाला किराणा पण पाहिजे ना. सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये भरपूर पाहिजे, ते तुमच्याकडं नाही आहे. आणि जे आहे ते निकस आहे, विषारी आहे. शेणखत तुमचं विषारी झालेलं आहे रासायनिक खतांच्या चाऱ्यामुळे. मग ती त्यांना पटलं, ते हात जोडले म्हणे गुरु असे गुरु असल्याशिवाय आम्ही सुधारायचं नाही म्हणे. म्हणजे जीवाणू काय खातात? जमिनीतला सेंद्रिय कार्बन. जर तुमच्या जमिनीत जीवाणू जास्त झाले आणि कार्बन कमी झाला तर ते जमीन काय करतात? नापीक करतात. लक्षात ठेवा जीवाणू. म्हणून राम सर म्हणतात बाहेरून जीवाणू टाकायचे नाही. कळलं? म्हणजे व्हायरसचं कारण कळलं तुम्हाला? ते काय मी आता करणार नाही. म्हणजे गुरुंकडून काय शिक्षा भेटते हे आपल्याला सगळ्यांना कळालं आहे आता. म्हणजे छाने तात्पर्य काय आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज सगळे दूर झाले आणि अशा प्रकारे सगळ्यात मोठं रेकॉर्ड ब्रेक जर झालं असेल ते काल झालं. म्हणजे 7 वाजले तरी पण शेतकरी हाती झाले. तिथं चिंतामण पाटलांची तुम्हाला माहिती आहे धावपळ. हां, मग त्यांनी ते पुरस्कार वगैरे त्यांच्या संस्थेतर्फे राम सरांना पुरस्कार, सन्मान पुरस्कार दिला त्यांनी. SCT वैदिक कृषीरत्न पुरस्कार. मला बरं आहे बाबा. म्हणजे 71व्या वर्षी तरुणपणाचा आनंद घेणारा तो माणूस, काय आनंद असेल त्यांचा. आणि सगळ्या फॅमिलीला कामाला लावलं. थोडक्यात स्वतःच्या हळदीचा ब्रँड बनला त्यांचा आता, बनला की नाही? आणि म्हणून त्या व्यक्तीचा तो आनंद तर तो खरोखरच वेगळाच होता. आणि म्हणून मला सांगायचं का त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की केल्याने होत आहे रे पर्यादी. ज्या शेतावर 3 एकर शेतामध्ये कधी 70-80 हजार होत नव्हते गेले 20 वर्ष, 3 एकर शेतामध्ये त्यांनी 10 लाख रुपये पहिल्या वर्षी केले आणि मागच्या वर्षी पण परत 8 लाख रुपये केले. म्हणजे पैशापेक्षा त्यांना जो मिळणारा आनंद आहे तो फार मोठा आहे. आज ते 3-4 कुटुंबांचं काय चालवतं? घर झालं होतं. थोडक्यात कालचं चर्चासत्र अतिशय सुंदर झालं. प्रश्नोत्तराचा तास एवढा लांबला की अक्षरशः शेतकऱ्यांचा उत्साह कमी होत नव्हता. आम्ही शेवटी आटोपलं घेतलं. सर्वात शेवटी 7 वाजता सर्वांचा डान्स करण्याचा मूड झाला होता. म्हणजे शेवटी जेव्हा त्यांनी नाशिक कावडी लावली, हां, त्याच्यानंतर अजून ढोल लावला नाशिकचा. ढोल लावल्यावरती कोणाला कंट्रोलच होईना. विनमे जाणं खुर्चीतल्या खुर्चीत नाचतो. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आनंद मिळावा. मी त्यांना म्हटलो एका ठिकाणी की म्हटलं असं वर्ष यायला पाहिजे काही दिवसांनी की मी फक्त इथं आनंद मिळवायला येईल, तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट वाटेल आणि सर्वांनी भरपूर डान्स करायचा, जेवण करायचं आणि घरी जायचं. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी आनंद मिळावा साजरा होईल. तो आनंद मिळावा संपन्न झाला आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला नाशिकला परतलो. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सेशन झालं. या सेशनमध्ये सर्वात मोठा अनुभव होता तो SSMचा होता. मित्रांनो, हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. हे व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्ही ज्यावेळेस SSMला झाडाला खाताना बघाल, तुम्ही कधी बघितलं का झाडाने खत खाताना? आजपर्यंत कोणी बघितलं आहे का? मी बघितलं आहे आणि मी हजारो लोकांना दाखवलं की SCTचं खत एवढं सुंदर आहे की झाड त्याला लहान मुलासारखं जसं गुलाबजाम खातो की नाही तशा प्रकारे ते तुम्ही जर पाहाल तर चकित होऊन जा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. SCT वैदिक तंत्रज्ञानाचा एक अजब असा चमत्कार आज आपल्यासमोर मी मांडतो आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना माहिती आहे दाणेदार खत
म्हणजे पाण्यामध्ये विरघळणार आणि झाडाला लागू होणार. परंतु जगामध्ये पहिले एकमेव आणि 5000 वर्षापूर्वीचे भारतीय वैदिक तंत्रज्ञानाने बनलेले वैदिक दाणेदार खत सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड याचा चमत्कार खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे आपल्याला बघायला मिळतोय या शेतकऱ्याकडे. आजपर्यंत आपण बघितलं की कुठलंही खत हे पाण्यामध्ये विरघळून झाडापर्यंत जातं, पण इथे आपल्याला उलटा चमत्कार बघायला मिळतोय की झाडाची मुळं माती सोडून वरच्यावर टाकलेल्या दाणेदार खतांमध्ये आजपर्यंत पोचताय. जसं एखाद्या लहान मुलाने गुलाबजाम आवडीने खावा अशा प्रकारची सर्व ही झाडाची पांढरी मुळं ही त्या एससीटी वैदिकच्या सम्राट शक्ती मिरॅकल आणि ह्युमस गोल्डच्या दाणेदार खतांमध्ये आजपर्यंत शिरलेली आहे. त्याचं जाळं त्यांनी स्वतः विणलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं अलौकिक असं तंत्रज्ञान आजपर्यंत आपण फक्त ऐकत होतो, परंतु हा चमत्कार आपल्याला याची देही याची डोळा आपल्याला बघायला मिळतोय. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि केवळ हेच नाही तर या अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मागील 6 महिन्यापासून आपल्याला अतिशय सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत आहे. कोरडवाहू असो, बागायती असो, फळबागा असो, सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना याचे सुंदर रिझल्ट मिळत आहे. ते रिझल्ट का सुंदर मिळत आहे याचा चमत्कार आज आपण डोळ्यांनी बघतोय. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे प्रकृतीने दाखवून दिलं आहे की कशा प्रकारे हे तंत्रज्ञान जमिनीमध्ये मायक्रोरायझाचं काम करतंय, त्याचबरोबर मायक्रोरायझा वाढवतंय आणि मायक्रोरायझा वाढवत सोबत त्या दाणेदार खतांच्या भोवती या पिकाच्या पांढऱ्या मुळ्या कशा प्रकारे उत्तेजित होऊन त्याचा आहार करताय. आज हे आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील सतीश पाटील मोडणी तालुका माडा जिल्हा सोलापूर या शेतकऱ्याच्या कोबीच्या प्लॉटमध्ये हा चमत्कार आपण बघतोय. मित्रांनो, त्यांचा आनंद हा चेहऱ्यावरचा आज गगनात मावत नाहीये. लहान मुलाजवळ खाद्य नाही का ते सोनपापडी म्हणते, त्या पद्धती पांढरा शुभ्राच्या सोनपापडी. हाच आनंद सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतो जेव्हा ते एससीटीचे सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड वापरतात. अशा प्रकारे SSM असेल किंवा आपलं जे मिल्क चार्जरचं गोवामृत असेल त्याची ताकद. मिल्क चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच्या माध्यमातून 3 वर्षापूर्वी मिल्क चार्जर प्रोडक्ट लॉन्च केलं शेतकऱ्याचा घरचा खताचा कारखाना सुरू करण्यासाठी. आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जुन भाऊ आपल्या सोबत आहेत. 2 वर्षापासून मिल्क चार्जर वापरतात, त्यांच्या गोठ्यामध्ये मशीन वापरतात. आपण जर पाहिलं आज मयूर सरांच्या हातामध्ये हे गांडूळ किती आहे तर आपण बसा बचकभर म्हणतो असे गांडूळ आहे आणि हे तर कमी आहे. एवढे गांडूळ त्यांना या शेणामध्ये ताज्या शेणामध्ये म्हणजे आज त्यांचा उकिरडा नसून एखाद्या गांडूळ खताचं बेड तयार झालेलं आहे. आज तुमच्या गोठ्यावर हे जे काही आज गांडूळ दिसत आहे बरोबर आहे की नाही, हे बघा आपण जर उलटे केले तर बघा म्हणजे एवढी मोठी संख्या आहे तर गांडुळांचं भागतंय. याचा अर्थ या शेणामध्ये काय आहे, कस आहे. आणि हेच आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जर गोठ्यावर मिल्क चार्जर रेग्युलर चारलं आणि त्याच्यातून तुम्ही जर अशा प्रकारे जर तुमचं शेण ताकदवर बनवलं, गोअमृत बनवलं तर तुमच्या शेतामध्ये तिथं लाखो रुपयाचा काय होतो फायदा होतो. हे या ठिकाणी काय झालं आज सिद्ध झाले. या दोन्हींची व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर त्या सगळ्या दोन्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि चला शेती करूया. धन्यवाद.